श्री स्वामी समर्थ. आता श्री मल्हारी सप्तशती पाठ प्रारंभ. श्री स्वामी स्तवन. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्री कुलदेवताय नमः. श्री अक्कलकोट निवासी पूर्णदत्तावतार दिगंबर यतिवर्य स्वामी राजाय नमः. ब्रह्मानंदम परम सुखदम केवलम ज्ञानमूर्ति द्वंद्वातीतम गगन सदृशम तत्वमस्यादिलक्ष्यम एकम नित्यं विमलमचलं सर्वदि साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि. ओम रक्तांग रक्तवर्णं पद्मनेत्रं सुहासे वदनं कंठाटोपी च माला दंडकमण्डलोदर कंठ्याक रक्षक त्रैगुण्यरहित त्रैलोक्यपालक विश्वनायक भक्तवत्सल कलियुगे श्री स्वामी समर्थ अवतार धारकं पाहि मां पाहि मां. आता करूया प्रार्थना. जय जयाजी अघरणा परात्परा कैवल्य सन्ना ब्रह्मानंदा यतिवरिया. जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्व साक्षी करुणालय भक्तजन ताराया अनंत रूपे नटलासी. तू अग्नि तू पवन तू आकाश तू जेवण तुझी वसुंधरा पूर्ण चंद्र सूर्य तुझी पै. तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदे कालादी समग्र तूच रूपे नटलासी. करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था निश्चय जंगमाने स्थिर तुझ व्यापिले समग्र तुझ लागे अधिमध्यार कोठे नसे पाहता. असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तुझ एक विशेषा. वेदांचाही तर्कशास्त्रे शास्त्रांतेही नाव रे विष्णू शंकर एक सरे कुंठित झाले सर्वै. मी केवळ अल्पमते करू केवी आपली स्तुती सहस्रमुखी निश्चिते शिनला ख्याती वर्णिता. दृढ ठेविला चरणे माता रक्षावे मस्ती समता कृपा कटाक्ष दिनानाथा दासाकडे पहावे. आता इतकी प्रार्थना नाविने आपुल्या मना कृपा समुद्री यामिना आश्रय द्यायचे सदैव. पाप ताप आणि दैन्य सर्व जावो निर्सोन ये लौकिक सौख्य देव न परलोक साधन करवावे. दुस्तर हा सागर याचे पावया पहिलं तीरत्वन्मान चरणी साचार प्राप्त हो मजला ते. आशा मनीषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती भुली नाना न बाधो तुझ्या कृपे. किती वर्णो आपले गुण द्यावे मस्त साधन ज्ञान मिळणे सोन ज्ञानार्थ हृदय प्रगटोपै. शांती म्हणे सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी. भव दुःखे हे नेसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांचे नसो वासना या मनाते. सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने वा सुगम दुर्गम जो भवपंत. व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगे न यावी असत्यता सत्य विजयी सर्वदा. आप्त वर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन येथे द्यावे वरदान कृपा करुणी समर्था. असोनी या संसारात प्राशिंतव नामामृत प्रपंच आणि परमार्थ तेने सुगम मज लागे. करता आणि करवेता तुझ एक स्वामीनाथा माझी आठाई वार्ता मी पणाची नसेचे. गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. श्री स्वामी समर्थ 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 श्री स्वामी समर्थ
श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ। श्री मल्हारी कवच अथ कवच ध्यानम ध्यान मल्हारी देव कनकगिरणी ब्रह्मासा भूषितांग श्वेतांग खडगस्त विबद बुधगणे विमान कुटार्दे युग्धादे दैन्य मर्द बिडम्र विलसन्नेश चूर्णाभिरामं नित्यं भक्तेश तुष्टम स्वगण परिवृतम नित्यम ओंकार रूपम प्रथम करावे गणेश नमन सर्व स्थितीचे साधन विघ्ने जाते सर्व पळण यश कार्यात लाभते शिव म्हणे पार्वती सहायक देवी मल्हारी कवच हे गुई हावनी अति गुई अज्ञात आजोरी सर्वांना पार्वती विचारी शंकराला सांगा कवच ओ मजला काय फळ मिळे जपणाऱ्याला कैसे करावे साधन कैसे याचे विधी विधान कोणत्या प्रकारे अर्चन कैसे होत रक्षण पठन करता कवचाचे पार्वती सांगे कैलासपती ऐक प्रिय सावचिती कैसे विधी विधान कवच साधना करावया शिखास्थानी प्रडाक्षर बहुतिक दमस्तकावर मूर्धास्थानी ओंकार ललाटी महेश रक्षावे दोन्ही नेत्री मणी हत्यास ब्रह्मदे भुवनेश्वरास नासिक सुदेवेशास मुखी ओंकारी रक्षावे शिवन्यासा कंठावरी पार्वतीस संदावरी खडग राजभावरी हातावरी रक्षणे त्रिपुरांतक शंकरन्यासा अंगुलेवरी चंद्रशेखर हृदयावरी पिनाकेला जठावरी दुर्जटे नाभीवरी रक्ष महादेव उद्रासे रक्षे शैलजापती कटीस रक्षे त्र्यंबका माझ्या मांड्यास रक्षे गुडगे माझे कृती धारका दोन्ही जांगा ईश्वराने गोटे मासा पतीने पायांच्या रक्षणेशाने सदा सर्वदा करावे जोडून दोन्ही हात भक्ती बरे सावचित प्रार्थना मल्हारी देवास मनोभावे करावे ऐसे हे कवच मल्हारी सर्व रक्षक सर्वतोपरी नित्य नेम जपता जरी ये परत्र कल्याण होते आयशा या कवचाने रक्षण व्हावे तोरणे मन हृदय प्रेमाने मल्हारी देव चिंतावा करिता मल्हारीचे चिंतन दिव्यादे जाती पळण जवळ येते कदापि न भूत प्रेत पिशाच कुष्ठ गळू रोग इत्यादी महाबलिष्ठ रोग नष्ट होती महारोग चिंतिता मातन भैरवाचे प्रति 4-3 दिवसाचा ताप की नाशाचा उपाय कहायसाच्या चिंतन मातन भैरवाचे मस्तक शोधणे सुंदाई रण विजय विवादे होई सर्व कार्य सफल होई मातन भैरव चिंतिता घनघोर वनामध्ये व्याघ्रसिंहाने शापदे त्यांची बाधा कधी नव्हते चिंतिता मातन भैरवाला सर्व कार्य स्थिती जाती सर्व बाधा नष्ट होते सर्व मनोरथ सफल पडते चिंतिता मातन भैरवाला पुत्रार्थी असे पुत्र प्राप्ती धनार्थी असे धन प्राप्ती विद्यार्थ्याला विद्या प्राप्ती होते मल्हारी कृपेने अश्वरथ पताका मिळते भव्य सुंदर गृह लाभते दासदासी राज्य मिळते करिता स्मरण मल्हारचे आयुष्य आरोग्य यश प्राप्ती काव्य स्फूर्ती प्रतिभा शक्ती संस्कृत भाषा प्रति मिले मल्हारी कृपेने चंदन आय शीतल त्याहुनी चंद्रमा अति शीतल पेक्षा श्रेष्ठ शीतल मल्हारी मातन देवराना मल्हारी देवा जय जयकार मासा कांता जय जयकार मेघनाथ महिपती जय जयकार मैराळ खडक राजा जय जयकार खंडेराया जय जयकार जय राजा तो जय जयकार प्रेमपुर स्वामी जय जयकार कोटे कोट खंडेरा असे मल्हारीचे करता सर्व संकटे जाती पळण सकल सुखे समाधान लाभे मल्हारी भक्तांना राजद्वारी मार्गावरील घोर संग्रामी असता जरी अग्निचोर भयंकर कशाचे बाधा न होत असे नाना स्थिती प्राप्त होती शांती सुखी पूर्ण मिळती मनोकामना सफल होती करता चिंतन मल्हारीचे या मातन फिरवाचे चिंतन सर्व सिद्धीचे साधन आनंद रूप मल्हारी भगवान त्यासी भजतो मी सर्वदा भजन पूजन मल्हारीचे करता पठन कवचाचे मंत्र स्तोत्र जप नित्य साचे सिद्धी मिळती सहजाचे पार्वती विचार शंकराला विनंती माझी तुम्हाला संशय माझ्या मनात आला त्याचे निरसन करावे नाव मल्हारी देवाचे तुमचे स्वरूप दिसते साचे भक्तांनी काय मानायचे भिन्न अथवा एक देव शिव बोले पार्वतीला प्रश्न तू उत्तम केला सामान्य भक्तांच्या मनाला हीच शंका येईल ही आहे विश्वाकार स्वरूप माझे चराचर म्हणे ठेवा विचार मधून काही भिन्न नसे मल्हारी आणि शंकर नाही निराळे खरोखर मल्हारी माझा वंशोत्तर दृढ श्रद्धाही असावे भजन पूजन मल्हारीचे जपो पठन कवचाचे तेचा ऐशे शंकराचे शिव मल्हारी एक असे हे मल्हारी कवच संजीवनी ऐश्वर्याचे असे खानी आयु आरोग्य चिंतामणी हृदय धरा सदाचा त्रिकाल करता कवच पठन होता कृपा होते न लागता क्षण चारी पुरुषार्थ तक्षण लाभती मल्हारी भक्तांना म्हणे अनावे तेथे होते असाध्य सारे साध्य ठरते मनोवांछित घडून येते मल्हारी कवच पठन करता 10 वेळा प्रतिदिवस आयसे पठन करा एक मास जितेंद्रिय उपवास भूमीवर शयन करा स्वप्नात येईल मल्हारी वर देईल करोकरी शतपाठ करता साचारी शाप मुक्ती लाभेल नित्य सहस्रावर्तन करता अहोरात्र जपन प्रत्यक्ष मल्हारी भगवान दर्शन देईल निज भक्ता
मल्हार राय तुझे नाम सर्व सुखांचे असे धाम मर्या तो कल्पद्रुम भक्त दारा प्रगट झाला तू तीर्थ प्रयाग केवळ सत्यदाता तिने महिपती तू कृपाळ आलो शरण तुझ्या चरणा भजन पूजन जे तुझे करते नित्य कवता अवतरणी होती त्यांच्या सुखा नको गंती हीच विनवणी सेवे करायची इति श्री ब्रह्मांड पुराणे शतखंडे मल्हारी महात्म्ये श्री गुरुमाळी विरचित प्राकृत मल्हारी कवच श्री स्वामी समर्थ श्री मल्हारी उदय स्तोत्र श्री गणेशाय नमः ओम असे श्री मल्हारी उदय मंत्र से ब्रह्मा विष्णु महेश्वरा ऋषय अनुष्टप चंदा श्री गंगा मानसायुक्त मल्हारी देवता बोबोत्सायति बीजं तत्सवितुर्वरेण्येति शक्ति भर्गो देवस्य धीमहि इति कीलकम् धियो यो न प्रचोदयात् तं श्रीमार्तन् भैरव प्रीत्यर्थे मम समस्त पुरुषार्थ सिद्धर्थे जपे विनियोगा पूर्व श्वेतांबर देवा अग्ने रुद्र भैरव दक्षिणी चंड रूपाय नृत्या क्रोध भैरव पश्चिमे उन्नतिग्रेव वायव्या काल भैरव उत्तरे सिद्धी सिद्धांत ईशाने श्लोकर परक ऊर्ध्व काल विरूपाय अंबरे मल्हारिणी अंतरिक्ष सदानंद कोटे स्वरूपिणी एवं एकादश देव रक्षो त्रैलोक्य सर्वदा विजय सर्व कामार्थ क्षेत्रपाल महिपते बोर मंदे तो ओंकार द्विदलय सहस्र भावना नेत्रे त्रिपुरांतक देव नासिके काम हारक मुखे मोक्षनाथाय कंठ कर्म कलामृत हृदय हरिलिंगाय स्कंदे कर्म हरि प्रिय पृष्ठे प्रलय रुद्राय उदरे उद्रक जम मध्यम रक्षित कार्यती नामिनार जायते गुहे कुर्मनाथाय जंगे जीव प्रदक्तु जानुमंडल जानात पद प्रासाय प्राप्त अंगुष्ठे सर्व तीर्थाने सर्वांगे परमेश्वरा एव अंगेश दिवसे मार्तंड स्वरूपिणी प्रथम काशीनाथाय द्वितीय पंचलिंगे तृतीय पेमलिंगाय चतुर्थे देव रूपिणी पंचम पंच प्राणाय षट षट्शमकम सप्तम सपाक सिद्धि अष्टम अंबिका प्रिय न नागनाथ दशम दशारक एकादश महारुद्र द्वादश ज्योतिर्लिंग त्रयोदश त्रयोदश चतुर्दश भुवनते पंचदश मंडलपुर षोडश समाधिने सप्तदश गुह्य रूप अष्टादश अब्जकम नवदश नस्वे तन्नो देवी प्रसन्नता एकोणीस नमामि विश्वंभर स्वरूपे ज्ञानस्थिती भवेत् प्राप्ती एकादश जपेम जले स्मशाने दश पाठ च सप्तवार पठेंदरे सर्व शगेस भवेत् आणि संग्रामी विजयी भवेत् अश्वत्थ बिल्व मांदार चंदन जातो पंचक श्यामा सुगंधी कांदंबा नववार पठे सुख मंत्र सिद्धी नवरात्र न अष्टरात्र देवतम पंचरात्रे च नवशती रात्र ती समाहित द्विरात्र व्याघ्र सर्पान मोहन मंत्र मालिका एवं हृदय मार्तंड पाठ शुभम कुले जय मार्तंड क्षत्र मान्य कर्म धर्म सुख एवं विषय कार्य मार्तंड रूपदर्शनी भावाचा तारको देव परब्रह्म स्वरूपिणी इति श्रुती योगार्णव श्री मार्तंड अवतार भक्त ईश्वरी पार्वती संवादे मल्हारी हृदय स्तोत्रम संपूर्ण श्री स्वामी समर्थ मल्हारी अष्टक त्रैलोक्य मणी मल्ल दैत्य सकाळ जिंके झाले मयी तेही ब्राह्मण होम ध्वज उद्दिष्टे सर्व आला ते समय सदाशिव सय सोडणे ब्रह्मांड तो हा पावसाला कृपाजल निधी मल्हारी मासा कांतो संगे घेऊन सप्तकोटे गणवाला श्रीपतला खंडे राव म्हणून प्रगटला अद्भुत्याची लीला संबोधे मनी मल्ल मर्दोनिया केला पाडंचो हो तो हा पावसाला कृपाजल निधी मल्हारी मासा कांतो घेता अवतार दुष्ट दमणी सद्भक्त रक्षिले गायी ब्राह्मण होम होणे हे धर्म संस्थापिले कीर्ती गाती प्रगोमणे जन सदा सत्कीर्ती उदंड तो हा पावसाला कृपाजल निधी मल्हारी मासा कांतो संतोष जन सर्वदा उधळी भंडारा देवावरी काय झालासे विजय म्हणून देवटा लावणे प्रेमरी केला वास शेळे तळ्या उचलेल्या निर्धारले दैत्य हो तो हा पावसाला कृपाजल निधी मल्हारी मासा कांतो हो प्रारंभी सळ प्रेम प्रेत रूपरे साली साला असे नळ दुर्गती श्रेविष चौथी जेजोरीचे असे आयशा जवळ स्थानक वरती प्रसिद्ध नवखंड होतो हा पावसाला कृपाजल निधी मल्हारी मासा कांतो शोभे दिव्य कला पिवळा आपादपर्यंत झाले लोचन तृप्त पाहता मुख शशी तो हा मासा कांतो अश्वारूढ करी स्वयं प्रजळके शस्त्र खंडो तो हा पावसाला कृपाजल निधी मल्हारी मासा कांतो अशा कुलदेवता नमुन जो नित्य भावे भजे त्याला काय उणे नमाघात सदा अद्यापै दे जय दाता देल भक्ती मुक्ती समान वारुणी पाषांड होतो हा पावसाला कृपाजल निधी मल्हारी मासा कांतो मल्हारी अष्टक पडेल अथवा ऐकेला त्यादरे त्याचे गळे काय दासे करून राहील हे तो करे तेथे शास्त्र अंगला निज सखे वारुणी आडंब होतो हा पावसाला कृपाजल निधी मल्हारी मासा कांतो इति ब्रह्मांड पुराण इति श्री ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी महात्मे श्री गुरु महावीरांचे मल्हारी अष्टकम स्तोत्रम संपूर्ण मल्हारी मार्तंडांचा मंत्र जप ओम ह्रीं ह्रूं ध्रूं भ्रूं श्रूं भ्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा मा साभ्या सहिता श्री मातन बेरु रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रूं भ्रूं श्रूं ध्रूं भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं ध्रूं श्रूं भ्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा मा साभ्या सहिता श्री मातन बेरु रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रूं भ्रूं श्रूं ध्रूं भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं ध्रूं श्रूं भ्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा महासाभ्य सहिता श्री मातन रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रूं भ्रूं श्रूं ध्रूं भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं ध्रूं श्रूं भ्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा महासाभ्य सहिता श्री मातन रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रूं भ्रूं श्रूं ध्रूं भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं ध्रूं श्रूं भ्रूं ध्रूं प्रियानानंद गंगा महासाभ्य सहिता श्री मातन रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रूं भ्रूं श्रूं ध्रूं भ्रूं ह्रीं
श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं त्रों त्रों भ्रूं त्रों प्रियानानंद गंगा मासाभ्या सहिता श्री मार्तंड भैरव रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रों भ्रूं त्रों त्रों भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं त्रों त्रों भ्रूं ध्रों प्रियानानंद गंगा मासाभ्या सहिता श्री मार्तंड भैरव रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रों भ्रूं त्रों त्रों भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं त्रों त्रों भ्रूं ध्रों प्रियानानंद गंगा मासाभ्या सहिता श्री मार्तंड भैरव रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रों भ्रूं त्रों त्रों भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं त्रों त्रों भ्रूं ध्रों प्रियानानंद गंगा मासाभ्या सहिता श्री मार्तंड भैरव रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रों भ्रूं त्रों त्रों भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं त्रों त्रों भ्रूं ध्रों प्रियानानंद गंगा मासाभ्या सहिता श्री मार्तंड भैरव रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रों भ्रूं त्रों त्रों भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं त्रों त्रों भ्रूं ध्रों प्रियानानंद गंगा मासाभ्या सहिता श्री मार्तंड भैरव रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रों भ्रूं त्रों त्रों भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ ओम ह्रीं भ्रूं त्रों त्रों भ्रूं ध्रों प्रियानानंद गंगा मासाभ्या सहिता श्री मार्तंड भैरव रूपा श्री मल्हारे नमः भ्रूं ध्रों भ्रूं त्रों त्रों भ्रूं ह्रीं श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री मल्हारी सप्तशती अथ ध्यानम ध्यान मार्तंड रूप चल चल कोटि सूर्य प्रकाशम आनंद विश्ववंद सकल जनकर कर्म धर्मादिनाथम अश्वबोधारूढ परमवीर श्रीकोटी कंदर्प दर्पम श्रीमन मल्हारी राज विजय जय कर्मासा कांतम सिद्धम अध्याय पहिला श्री गणेशाय नमः श्री कुलदेवताय नमः श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः श्री मल्हारी मार्तंडाय नमः जय जय आजी गणनाथा तुझ्या चरणी ठेवित माता देव मल्हारीची कथा तुम्ही वदवावी आता नमो ती आदिशक्ती माता विश्वाची सरस्वती सकळ काव्योत्पत्ती तिच्या आचरणाशी करुणा नमन स्वामी समर्थ सकाळ जनांचा गुरुनाथ तुम्हीच करता करविता या मल्हारी सप्तशतीचे करीत मी नमस्कार त्या माता पित्याचे उपकार मज असते थोर दाखविले जगत याने एके दिवशी दिंडोरी गुरु मावली वस्ती दरबारी पुस्ती तयाशी सेवेकरे सेवा आपल्या कुलदैवताचे दादांनी दाखविले कुलदेवता आपण सांगावे कुलदैवत सेवा कशी कराव्यात सेवेकरांच्या कल्याणासाठी श्री गुरु माऊली वाच आई साहेब पार्वती माता असे सर्वांच्या कुलदेवता शिवशंकर असे पिता मल्हारी मार्तंड स्वरूपात तयाची करता सेवा तो तत्का हो पावता आशीर्वाद तयाची मिळता सुख लाभे सेवेकऱ्यास तोर ब्रह्मांड पुराणात मल्हारी कथा क्षेत्रखंडात सांगितले जे नेमे शारण्यात सनत कुमार ऋषीने तो अवतरला मल्हारी या संस्था सारे कडे काळाच्या लहरी तारावया सकल जना धरिता श्री मल्हारीचे चरण बंधाचे होती निवारण अति दुस्तर व्याधी हरण सकल स्वामी सेवेकरांचे थोर तो चंद्रशेखर धरिला मल्हारी अवतार तयाने केला संहार त्या म्हणे म्हणलं दैत्यांचा महासा महाकाले स्वय प्रगटे शैल्याबाळी ती विश्वमाता अवतरली श्री मल्हारी संवेद अवतार कथा तयांची ऐकावी तुम्ही साचे पूर्वीला भक्ताचे श्री मल्हारी सप्तशती कोणी एक अवसरी रम्य कैला शिखरावरी रे जडित मंदिरी महादेव शंभू असे आले तेथे भवानी नमस्कारीला शूलपाणी एकांती अर्धांगी बेसुनी पुस्ती झाली शिवासी पार्वती वाच देवा तुमचे नाना अवतार तयासी नसे पार जो धरेल मानवा भवसागर तयांचे महात्म्य सांगावे करिता कोणते व्रत सेविता करते पवित्र आयचे कोणते तीर्थक्षेत्र सांगावे मज प्राणप्रिया श्री शंभू वाच श्रीदेवी अंबिके वरानने तुझ सांगेन वचने भक्ती मुक्तीचे कारणे मल्हारे अवतार माझा पूर्वी कृतयुग माझारी कवने एक अवसरी पिढेले ऋषेश्वर बारी दैत्य त्रासे करून या ऋषी नामे सनत कुमार जो प्रत्यक्ष ब्रह्मांचा कुमार दरिद्र पिढेले जे ऋषीवर तया प्रती सांगत असे सनत कुमार वाज सप्त धर्मपुत्र तपाशी आले मणिचूर पर्वतासे अति तीव्र तपे मासे करते झाले आश्रमाचे त्या आश्रमाचे महिमान श्वापदे वैर सोडवणे करते क्रीडा एकत्र स्वानंदपणे नांदतांती तयावनाच्या ठाई मयूर नास्ती पायी कोकिळ आळते लवलाय भक्ष कृंजे करतात असा तो आश्रम मनोहर वर चंपकलताचा बडीवार केळी नारफन सुंदर शोभत असे ते अंगणे आश्रमातील सरोवरे जले परिपूर्ण मनोहरे कमळे फुल्ले सुंदर मंद मंद सुवासित मैल देते तेथे पर्वतावरी आले आला एक अवसरी खडक झळके तयांचे शरीर देत असे वायते अश्वरथ सहित राक्षविका परिवारित शस्त्र व्याकुळ करीत सकळ ऋषी मंडळींना ऋषींचे आश्रम विद्या कुशोभ केले दैत्याने अत्याचार केले अति ऋषी परिवारावर अग्निहोमाची यज्ञकुंडे आश्रमातील उदक पात्रे अनेक प्रकारची यंत्रे मळमूत्रे पवित्र केले पुष्पाचे वृक्षवून माळलेले घरे दारे विद्य असले मद्यपान करीत आणले उदस केले आश्रमास ते मग त्या आश्रमाचे कळा भग्न झाले तरी वेळा जैसा धनिकंप झाला म्लान वन्य सुरक्षित चालले ऋषी श्राची घोर पीडिता कंठीपाशे बांधिता वापी सर्व मध्ये बुडेता दैत्य ते महाभाव तया ऋषींच्या कांता त्याचे व्याकुळ करिता नाशिले त्या पतिव्रता म्हणलं दैत्य ते वेळे ऋषी बोलती म्हणे आता आश्रम सोडणे कोठे जावे आम्ही दैत्यांच्या पिढे करुणे पूर्वी आम्ही पाप केले त्याचे फळ प्राप्त झाले दैत्य आम्हा गांजिले आम्ही अना झालो आता कोणाचे सांगणे कोण्या राजाची मागणे
देवराजे जिंकून असे या मैले दत्तराजी हा वृत्तांत सांगो इंद्रासी की जावे ब्रह्मदेवा सांगावे ब्रह्मदेवासी का जावे वैकुंठाशी पुढे जावे कैलास घरी पीडा सांगो महादेवासी तोच हरिला दुःख राशी असे विचार करते मनाशे दैत्य पीडित ऋषीवर व आणि का पर्वता जाणे तेथे कुटुंबी अग्निहोत्र ठेवणे मग आम्हाला जाणे अनत्र सायासी हे मल्हारीचे चरित्र ब्रह्मांड पुराण असे विचित्र हे करुणी पवित्र गुरु मावली कथन करी इथे श्री गुरु मावली रचित प्राकृत भावात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रकांडी मल्हारी सप्तशती प्रथम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय दुसरा श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच कुटुंब सारे अग्निहोत्राचे ऋषी ठेवणी पर्वताचे गेले सारे अमरावतीचे इंद्रराजा सांगण्या रत्न जळती सिंहासनी इंद्र बैसलासनी अनेक अप्सरा येऊन करते त्यांची सेवा तेथे सेवितसे अग्नि यम पाश सोडणे कुबेर नेवने घेऊन सेवा करते शक्राचे सूर्य शांत मूर्तीसे चंद्र सर्व भाविसे बृहस्पती करी सवनाचे त्या इंद्र दरबारे ऋषी इंद्र नगरे प्रवेशले देव सभा देखते झाले देवता सारे तेथे विराजले अमरावती नगरीत ऐसा तो देव राणा देखून या ऋषीगणा स्वतः उठून या सिंहासनात याचे नमस्कार करता झाला इंद्र वाच दुर्लभ तुमचे चरण करीत असे मज पावन तुम्ही कार्य घेऊन कवन सांगावे मज ऋषीराया ऋषी वाच तुझे अभय आम्हासी म्हणून मणिसूर पर्वताचे आम्ही करत होतो तपासे आला तेथे म्हणलं देते घेऊन दैत्य परिवाराला आश्रम येता झाला आम्हाचे पिढव लागला तपभंग करावया आम्ही जीव मात्र धरुणी कुटुंबी आग्नेके पर्वते ठेवणे आले तुझं शरण तू सर्व जानसे देवर आहे ते कन्या दैत्य मला वध करणे आम्हाचे आश्रमे स्थापने तुम्ही निर्भय करून या चक्रवाच त्या दैत्य ब्रह्माचे आराधिले एकी अंगुष्ठे तप केले धूम्रपानासही जपिले त्याने झाला अमरतो त्या तपोबळे उन्मत झाला तो दैत्य कोणी जिंकू न शकेत त्या महादुष्ट दैत्यांना तुम्ही वैकुंठासी जावे महाविष्णू सुतांत सांगावे आमचे क्लेश वधवावे तोच पालन करता सृष्टीचा धर्मपुत्र निघाले ते तुम्ही श्री हृदय श्री विष्णू चरण स्मरणी पाहण्या वैकुंठ बन कृपा दृष्टी त्यांची मिळण्या पोचले वैकुंठ भवने भवन सुंदर मंदिर पाहुणी भक्ती जळली चरणी वैकुंठपती ते दिवसे देखील आरुषीने कमलनयन केला पितांबर परिधान रत्न जड सिंहासन शोभत असे मेघ सावळा केवर कणक किंकणी शोभत कंठी कौसवी जळकेत कर्णे कुंडळ मिरवित हृदय वैजयंती शोभत गरुड सेवा करी हस्ती गदा पद्म शंख चक्र शोभे पद्मासनी बैसले श्री हरी वदन सुवासी शोभे सौंदर्याचा निधी होतीला रत्न खचित मुकुट शोभला सुवर्ण तेज सूर्य भासला श्री हरी आस निवसे प्रिय भक्त ऋषी नारदादिक कपिल मुनी सिद्ध साधक जवळ ते संकादिक भक्ती भावे शोभतात धर्मपुत्र ते पाहुणे आनंदले नेत्र त्याचे जळी भरले नमस्कार आणि उभे ठाकले श्री विष्णूचे स्तुती करू लागले ऋषी वाच जय जय आदि पुराण पुरुषा निरामया निराभासा नित्यानंदा ऋषिकेशा परमानंदा लक्ष्मीपती लक्ष्मी सहित राजवसा जगन्माया जगजीवना असे स्तुती ऐकून संतोष लातो चक्रपाणी मेघ गंभीर वशनी पुस्ता झाला ऋषींची श्री भगवान वाच प्रसन्न तुम्ही झाले प्रसन्न झालो तुम्हासे काय केले वैकुंठासे सांगाय तुम्ही मसे धर्मपुत्र ऋषेश्वरांनो तुम्हा ते कोणी कष्टविले कळणे पापी भेडसावले तृपते तपभंग केले चित शोभले तुमच्या ऐकून महाविष्णूंचे वसने संतुष्टी धर्मपुत्रांची म्हणे नमस्कार करून इच्छाने सांगते झाले तयासे ऋषी वाच म्हणे तुर पर्वतासी आम्ही वसा तपासी म्हणी मल्ल दैत्य पिढीले आम्हासी आमच्या आश्रमासी नाचविले अमरावतीचा राणा तो म्हणी मल्ले जिंकला पडले आम्ही ऋषी आम्हा ऋषी जन आहे तुम्ही सर्व जाणता श्री विष्णू वाच म्हणे मल्ल दैत्य मारले तपे ब्रह्मा सारा दिले अमर ते झाले कोणी जिंकू न शके तयाचे ते नहार माने ते एका त्र्यंबका वाचून चला जाऊ शोभने तुम्ही आम्ही समेत अवृतात सांगू महादेवाचं विनंती करू तयास तोच वदेल म्हणे मल्ला सुरास चला ऋषीवर हो कैलास भोनीची कथा निवारिल सर्व वेता साक्ष ठेवून समर्था सांगत असे गुरु मावली इथे श्री गुरु मावली विरंचित प्राकृत भारत टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्हारी सप्तशती द्वितीय अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय तिसरा श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच महाविष्णू सवर्थ मानस धर्मसूत्र जन आकाश मार्गे करून निगमन निघाले दर्शना कैलास असे तयांनी कैलास ग्रह देखीला सहस्रचंद्र किरणांचा वासला शुभ्र शोलत्या देखीला हिमगिरी शंभू निवास त्या कैलासगिरीवरी पारिजात फुलले बारी चंद्रिकेसारखे निर्मळपणे नाना सुगंध दरवळे तेथे आम्रवृक्ष फुलले कळी पुष्पी परिमळ फाकले जैसे चंदन पुष्पे चचलदायी दिशा गमगमित जेथे गंधर्व करती गायन किन्नरी नृत्य करून शिवशंकरास कन्या प्रसन्न कला जागविते रत्न कचेचे ग्रामागारी रूप पाहुणे नर नारी कामधेनु तेथे रवंत करी शोभदाती अति सुंदर हे मंदिर विश्वकर्म्याने निर्मिले रत्नशिली असे उभारिले नाना रत्ने तेथे शोभले रत्नकचे सुवर्ण मंदिर कळ झळके शुक्रावरे ध्वज पताका शोभती अंबरी कोटी सूर्य तेजापरी सप्त प्रभावळी शोभते प्रथम सोमकांताची वळी दुसरी प्रबंधागाची प्रभावळी तिसरी पुष्कराज केली चौथी निळकंठी शोभले पाचवी पोळ्याची प्रभावळी सहावी पासून बांधली सातवी हिऱ्याची निर्मली झळकली वीज अंबरी मुक्त कलाचा निर्मेला अमृतासारखा दवला स्फटिका समसोजळा भिंती शब्दान मन राय सकेला देखुनी धर्मसुत आनंदी होणी श्री विष्णू संतोष पाहुणी देते जाते झाले ऋषीने देखील शोभन वर्णिता यांचे महिमान लेखनी जाते आठवणी मज पांबराची काय कथा त्या सुंदर शोभने नाना देवता वस्तूने
तो अष्ट लोकपाल सेवा करून वलंगता ते अखंडित सर्व सकल इंद्रादिक विद्याधरे किन्नर यक्षादिक कुबेर आदी मुख्य नायक असे येतात ते सेवकपणे अप्सरा समुदाय मिरविते गीत नृत्यांची माला दाविते शिव सभेते रिजविते नृत्य गायने करून ऐसे वर्णिले शोभन पुढे कथा गण सावधान करुणे मन श्रोते तुम्ही परिसावे इथे श्री गुरु माऊली रंचित प्राकृत भात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती तृतीयोध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरण अर्पणमस्तु श्री स्वामी चरण अर्पणमस्तु अध्याय चौथा श्री गणेशाय नमा सनत कुमार वाच देखून भारतन चिंतन नाना कलांत सेवित थोर विस्मय धर्मसुत पावते झाले सर्व जे मनी मल्ले पिढेले तापत्रय अग्नीने पोळले ते शोसभा पणानले उदय माझे अत्यंत सभे माझी बेसला त्रिपुरारी अर्धांगी शैल्या सुंदरी देखील धर्मपुत्र ऋषीवरी पूर्व पुण्य करून या जैसे शराब्दीचे कल्लोळ कामधेनुचे क्षीरधवळ तैसे कर्पूर गाव निर्मळ सोज्वळ दिसत असे कमादरी पूजेला अंगी चंदन चर्चेला वरी कर्पूर धरला शोभत असे अति भव्य शोभा जयाचे सुलक्ष नित्य चरणतळे दिसे आरस कोमले भक्ताच्या उदय जिंकले पाप ताप शोकरे ज्याचे पायी काळ वसत सर्व विष्टी करून शोभत जो या विश्वाते पोषित सर्वेश्वर महादेव मंचके पद्मासन शोभत व्याघ्र चर्म असे परिधानित वरी भुजंगाचे कवळता आनंदे शंभचा पान पात्र डम्र खडग पिनाक बाण खटवांग परशु अंकश शृंग त्रिशूळा ते धरियेला ऐसे दशायदे मनोहरे प्रचंड दोरदंड ते धरले करणे कंकणे सर्पांचे भयंकर दिसतात ते दृष्टीचे पूर्व सुंदर मुखकमळ कंठ शोभे सुनील ग्राशी भक्तांसाठी हलाल परमप्रीती करून या पश्चिम कमळ मिरवत चंद्रासारखे निर्मळ दिसत कंदर्पाचे दहन करीत शिवत्रीने ते शोभत असे उत्तर मुख शोभत शुभ्रवर्ण गंडस्थळ मिरवित विभूती त्रिगुण विराजित सुवासेवदन शिवसुंदर मेघासारखे सुनील दृष्टी भयान काळ सर्पाशोभत माळ दक्षिण मुख दिसत असे पाचवे मुख व्यक्त सगुण लक्षणे सहित सारखे दिसत असा पंचमुखी शिव शिवशंकराच्या अर्धांगी गौरी जावसे वामांगी पंचमुखी शोभे सर्वांगी मंगलमूर्ती महादेव जैसे गंगा समुद्री मिळाली ते भवानी शिवयोगा ते पावली सर्व सृष्टी आनंद त्या परमेश्वराशी चैतन्य कला पाहताच ती गिरजा भवानी संयत शैशूल पाने ऋषी संतोषले अंतकरणे साष्टांग प्रणिपात करीते ऋषी वाच जय जय आजी शिवरत्मूर्ती जय जय श्री गिरजापती जय 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 आजी पशुपती नमन तुझा निज भावे नमन तुझ चंद्रशेखरा महंता गौरी प्राणेश्वरा जगन्नाथा परात्परा महारुद्रा नमन तुझा नमन कर्पूरवासी नमन तुझ बुद्ध भावनासी भूतनाथ भव्य शंकरासी तीव्रांतक नमन तुझा नमन ज्ञानदायकासी नमन वेद जाणितयासी निमन वेद कर्त्यासी वेद तर्त्यासी नमन नमन सृष्टिकर्ता ब्रह्मासी नमन सृष्टिपालक विष्णुशी नमन संहार रुद्रासी त्रैवर्तीसी नमन असो ऐसे शिवाची स्तुती करुणे ऋषी सभेत उभे राहून विभुळ अंतकर्णी विराजुनी अश्रुडाळती ते शंभू वाच तुम्हा कोणी कष्ट केले तृपते तपभंग केले कोणी तुम्हा दुखे केले सांगा मज धर्मसुता ऋषी वाच महादुष्ट मनी मल्ल दैते श्री शैल्य पर्वती राहत तप करून अद्भुत प्रसन्न करती ब्रह्मास मनी मिळणार मल्लासे मिळाले वरदान तुम्हाचे जिंकून शक्य करण न जिंके देवदान अमरत प्राप्त झाले वरदान उन्मत झाले महितळी राज्य करू लागले सकल जनाती पिळलेले ऋषी ते न सोडले भगवंता तू सर्वत्र आमचा वृत्तांत जाणसी महादोषाज खंडित आम्ही काय सांगू तुझा शिववाच ऋषी तुम्हा ते तयाने नाही पिढेले दुष्ट कर्मी आयुष्य कमी केले काल सर्पाच्या पेटारे उदसे त्यामनी म्हणलं सुराने मी वदील त्या दैत्यासे म्हणून उठला महाक्रोधासे जटा आपलेल्या भूमीचे उग्र रूप धरोनिया तेथे महामारी उपजली स्वरूपी अग्नी दिसले ऋषीने ते लावून दिले द्रुतमारी नाम तेचे द्रुतमारी उभे टाकले दंत दाडा विकाळ दिसले जेव्हा त्याचे अग्नी भासले अति भयानक दिसे असे शिवसभेतील कथन मल्हारीचे चरित्र पाहन गुरु माऊली करीत असे वर्णन स्वामी सेवेकरांसाठी येथे श्री गुरु माऊली विरांचित प्राकृत भाटिका ब्रह्मांड पुराणे शद्रखंडे मल्हारी सप्तशती चतुर्थ अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 5 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच शिवाने रूप घेतले मातन भैरवाचे बाहू बसणे सर्पांचे शिर शोभत असे मुकुटचंद्राचे कडक पाश हाती शोभे सर्वे श्वान थोर गजत घन सप्तकोटी परिवारित पिशा समुदाय विराजित शोभेत शंभू मार्तंड समस्त दिवाते आज्ञापित यावे आपण युद्धात सर्व सैन्यासहित अग्निशस्त्र वाहनासहित मार्तंड भैरवाच्या आज्ञे करून आले युद्ध आनंदी करून देवा आपले सैन्य घेऊन मिळते झाले कैलासासे देवांच्या रणभूमीवरील सैन्य वेगळे वेगळे परी स्वामी कार्तिक दावे कसले त्यावेळी मार्तंड भैरवाचे कार्तिक वाच मयुराचे वाहने आरोडले शक्ती सहित बसले नीलवर्णे कवच शोभले ते वीर सैनिक माझे आयरा अतिवीर आरड झाले इंद्राचे सैन्य ते भले दावान देते शोभले ते अग्नीचे सैन्य कंठी घंटाचे नाद गरजेते ते यमदूत असे निरंतर मांस दर्शन करते ते सैन्य नैऋत्याचे त्यांच्या पाश हाती मिरवतात ते सैन्य वायूचे ध्वज पताकाचे हातात वीर ते वीर वरुणाचे कांचन अंकुश ज्वले ती सेना कुबेराची भले गज मकपर्श मिरवत ती सेना गजाननाची शेषे तांबे शुभ्र मिरवती गज मृगमुक्ती सेना चंद्राची सप्त अश्वरती शोभती ते सैन्य जाणावे सूर्याचे अश्व गज हंसासारखे प्रेमळ ते ब्रह्मदेवाचे दळ शंख चक्र गदा हातातील सेना विष्णूचे निघाले सनत कुमार वाच देवसेना घेऊन सारे वधावया मल्ल त्रिपुरारे निघाला मणिचर पर्वताने शो मार्तंड भैरव थोर सैन्य देखुने बया तोडतो तोने आले मल्लासुरापाशी धावणे सांगते सैन्य वर्णन त्याला दूत वाच सैन्य आले जे असंख्यात दाही दिशा व्यापिले अद्भुत प्रदीप्त असे सळकत आला तो मार्तंड भैरव मल्ल वाच
काय वर्णिता तुम्ही सैन्याचे आम्ही जाणतो शिवाचे वृषभान असे त्याचे भस्म गज चर्म परिधान करीत असे अंगी तया सर्पांचे बसणे असे संपत्ती त्याचे जाणे हो अंगी तया सर्पांचे बसणे असेच संपत्ती त्याचे जाणे आम्ही काय युद्ध खेळणे दैत्य मारा दुतासे सनत कुमार वाच दैत्य रास्त उठवणे उंच शिखरावरी जाऊन मार्तन बिराचे सैन्य पाहणे भयभीत माणसे झाला मग विराटे पाचावरणी रथ अश्वदेवनी बहुत सन्माने करून युद्धा तयार करीत असे सुरादेवने असुरासी देता झाला ऐरावत असे देत असे सुरपाती गजासे दैते त्या महावीरासे अमर मल्ल उदंतासे तामल दैते वीर्यासे जय मंगल अश्वासे नरविध्वसन दैते तो बोलविता झाला गुमराव क्लास शूर्पवर्ण उर्ध केशास सुरासन अश्वजीवासे एक एक दुर्धर दुष्ट असते जय इंद्र मकरतुंडास खडवीरा खडक दुष्टास नांगरधारी वक्रदंड शुंड असताच बोलविता झाला या उद्या दैत्याचे वस्त्रे अलंकार तांबुलेचे पूजेचा झाला सुवस्नेचे मला सुर दैत्य रास आज्ञा देता झाला तयासी त्वरा करा संग्रमासी आपण या रोडला इंद्रताचे शस्त्र परिपूर्ण मिळले ते जयसे दीर्घ होते जैसा दीपिसा वाढत तैसा दैत्यराज भासत मिरत तसे दुसपणे तैसाच मणिमत दैत्य शोभत गजस्कंदे आरूढ होत शस्त्रे ताम्र विराट उल्लासित मल्ल बंधू सह दैत्य सिंहनादे गजती तेने गिरी कंदर युद्धनांती यक्ष किन्नर शिखर सोडे ते त्या पर्वताचे त्या वस्तीचे ठाई तत्पर ऐकून सैन्य घोषभयातुर होऊन या नारे नर गमन करते झाले तेथून आता संग्रामाचा रस सांगेन समर्थांचा दास जे बोलेला व्यास ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे इथे श्री गुरु माऊली विरंचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंडे मल्लारी सप्तशती पंचम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय संवाद श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच दुष्ट कळी काळाते नाशे स्रोते देव सर्व सिद्धी स्थिती मल्हारी चरित्र पाप विनाशे सकळ भक्त जनांचे सप्तकोटी गणासित मातन फेरव असे शोभत त्याहून अधिक परिवार येत मणी मल्ल दैत्य महावीर दोन्ही सैन्य महाउन्मत अतिकृदे संग्राम बिडत वीरसिंहनाद गजत बदे झाले भूमंडळ अद्भुत वार करते कोणाते ते माहिती कट्टर वाले वर्षे ते खांडे करते एकमेकांचे कुंजळ कपाळी कपा हाने ते अशुद्ध कुंकुमरणे दिसते लोक सारे भयपात एक कल्पांत झाला म्हणून यशाचा वाटते संसणात तिने होत असे उदयपुट संग्रामी धीर्ण धर्मी नेट भय सर्व लोकांची आव्हाने प्रति आव्हाने परस्परांना देते उभय सैन्य मग देशाने भिडले सैन्य सैन्याला कोणी नाना रूपे घेते कोणी विचित्र रूपाला लढते कोणी वाणे बदलते असुर्याशी चटकी चत्र मोठी देवसेना दैत्यांचे डाळ शिजना याचा मंत्र तंत्र जादू टोना अघार उपाय योजते एक वीर शस्त्रघाते तुटले अनेक वीर भूमी पडले अनेकांचे प्राण हरते झाले माक्रोधे करून या जे दैत्यरणी पडले ती मागुती नाही उठले शिवगंधनी पडले ती मातन बेर उठविले पडला देखुनी दळ भार कोपे खळला मल्लासुर सारथी असे बोले महावीर मी वदेन तयार सकाळ खडक दुष्ट वाच नमन माझे मल्लासुरासी सैन्यपुरी आपल्या कोपाचे मी तयार हाय युद्धाचे विदा देई मजा आता खडक दुष्ट युद्धाचे आला संख्य सैन्य परिवाराला मध्ये पाणी उन्मत झाला कुंजर हतीरतास शंभू वाचा आला महादैत्य युद्धाचे घेऊन दैव सैन्याचे शीघ्र युद्ध करावे असे स्वामी कार्तिक तुझा स्वामी नमस्कारी मातन भरवासे आपण पहावे युद्धाचे मी मारिन या दुष्टाचे म्हणून निदास निघाला आपल्या सैन्यासमेत कार्तिक रणी उभा राहत मयुराचे वाहन वर्तमान विचित शस्त्र मिरवित खडक दुष्ट वाच तो मातन भराचा बालक असे सैन्य आणून रक्षणाचे सैन्या समित आला ऐसे षडांना बाळतो पैसा नव्हे मी वीर न धरुद सेवकांचा आधार मी तुम्हाशी एकांगी लढणार लेखा लाडक्या गिरजेचा माझे तिखट पान खडतर तुझे कोमला सुकुमार तुझी मारतेला फार निवांत बैसाय दुर्गे जवळ यायचा शब्द ऐकला कार्तिक महाक्रोधे भरला सहस्र बाण वर्षात असताना त्या महादुष्ट दैत्यावरी जवळ गेले बाण जवळ आले दैत्याने खडगांच्या दिले वरच्यावरी निवारी हातवे करून या दैत्याने संधान केले स्वामीने आकाश ओढून चुकेले दैत्य कृपे संधान केले सवेचे 12 बाण सोडले तयाने स्वामीचे घाया केले व्याकुळ झाला गौरीपत स्वामीने शक्ती सोडले दैत्य बाणे निवारले न सार्वत जवळ पातली वृक्ष सध्या आदळले दैत्यांच्या शस्त्रे विवळ झाला रणभूमीचे उतारा पडला प्राण तेथे चालला खडकदुष्ट महादैत्य मारेला रणाचे सैन्य पळाले दाही दिशे गण मारे तेथे असे यशोदाचा पुराला आजचा खडक दुष्ट वधेला स्वामी कार्तिक विजय झाला सकळ देव पुष्प वर्षा केला स्वर्गातून तैवेळी पुढील कथेचा सर्वस उल्का मुखाशी युद्ध करेल गणेश हे सांगेल समर्थांचा दास गुरु माऊलींच्या मुखाने येथे श्री गुरु माऊली विरंचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखटणी मल्हारी सप्तशती 6 अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु श्री स्वामी चरणार्पण नमस्तु अध्याय 7 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच स्वामींनी खडक दुष्ट वधेला मल्ला स्वरूपे खळला उल्का मुखाचे आज्ञा देता युद्धाला घेत दैतेंद्र उल्का मुख रथारूढ झाला सकळ सैन्य परिवाराला घेऊन रणभूमीचे पातला महाक्रोधे करून या तया हिता देखील शंभू तयावरी पपला मग आज्ञा देता झाला श्री गणेशा सयेवेळे श्री गणेश थाडू झाला गणाचं सैन्य घेऊन निघाला उल्का मुखासमोर टाकला सैन्य परिवारासहित उल्का मुख वाच अरे गौरीच्या बालका सुखे खाशी मोदका येथे काय श्वका जाई परतून मागारा श्री गणेश वाच अरे दैत्या आदमाचे उगाच किती बडबडते बक्षण सैन्य मोदका शिक्षण काही नाही लागता मी आहे शिवाचा बालक तुमचा झालो अंतक संग्रामी माझा धाक तुम्हा सकळ दैत्याशी असे बोलता गणेश दैत्य कोपता झाला कोपता तीक्ष्ण बाण वर्षात तोडे गणेशाचे गणेश लाजला मारती आयुष्य मग क्रोधाचे सोडीचा झाला अस्त्रांचे दैत्य खाय रणभूमी राक्षस मग काय करे सिंहाचे रूप धरे गणेश दारे तिकट नके करून या गजानन महाकोपला दंड उदयावरी मारलेला
शिरछेदीचा झाला उडाला प्राण देत उल्का मुक्तेने चिपटता मल्लकोपे खवळा कुंतल मास देता झाला विडा जावया कुंतल मी दासी निघाला सवे लक्ष दर भासायला चतुरंग मिरवला महावीर बलाडितो दैत्य आला संग्रामा समातन बिरो पाहून त्यास आज्ञा देत असे जय नंदीस जावे तो वारण भूमित नंदी संग्रामी निघाला शिवाचे रूप घेता झाला तिने 53 अखरे मिळा नागभूषणे चंद्रशेखराचा सुवर्णाचे रथी बसला त्रिशूलादे आयुधे सकला तयाशी कुंतलम बोलला रणभूमीत एवढे कुंतलम वाच अरे तू शिवासारखा दिसतसे तयाचे आयुधे घेसे म्हणून काय शंकर असते तू वाण तयाचे जयनंदी वाच महादेवाचे कृपे करून शिवस्वरूप पावले जाणं आम्ही आहो त्यांचे गण आलो पदार्थ तुझ्या मग कुंतलम रागावने ललाटीचा स्वतःने दोषा बालसह धनुष्याला बाण सोडून सन्मान करता झाला शतलक्ष बाण सोडले अति तिखटते वर्षातले जय नंदीवरे टाकिले महादैत्य रणभूमी नंदीने बाण निर्वाणीचा काढला महालाले निर्मिला सर्व शक्ती निवडीला सोडिता झाला दैत्यावर तो गावात जवळ आला उदय पडून गेला पुष्णे रंदे निघून गेला दैत्य व्याकुळ झाला दैत्य क्रोधाने बळशस्त्रे सोडिता आणि बाणी वर्षता नंदी पराव पाहता झाला ते वेळे सारथी भूमीवरी पाडेला अश्वरथ मोडेला ध्वज दंश मोडता झाला मुष्टीने जय नंदीचे देव सैन्य पळाले दैत्य सैन्य दक्षले खडका ते दुर्गा मारले सैन्य ते वेळे सैन्य बक्षले देखून नंदी क्रोधे आविसून रथ सारथी घेऊन सिंहनाद करता झाला क्रोधे नेत्र दगदगित प्रलयाग्नी सारखा दिसत शर जाळे सोडित जय नंदी दैत्यावर ते शर झाळे काय केले सैन्य अवघेची मारले मग अग्निमाना ते काढेला कुंतलमावरी सोडेला तो कुंतलम्याच्या हृदय आदळा रक्त प्राशन करता झाला प्राण घेता झाला त्या कुंतलम महादैत्याचे असा कुंतलम मारेला जय नंदी विजय पावला पुष्प वर्षा दे केला ऋषीने दिला आशीर्वाद उल्का मग कुंतलम मारले गणेश नंदी विजय पावले आता म्हणे दैत्य कैसे झुंजित ते परिसावे श्रोते हो इथे श्री गुरु मावली रंचित प्राकृत भात टीका ब्रह्मांड पुराणे क्षेत्रखंड मल्हारी सप्तशती सप्तम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणा अर्पण नमस्तु स्वामी चरणा अर्पण नमस्तु अध्याय 8 श्री गणेशाय नमा सनत कुमार वाच अशी कथा सांगतो ऐका समस्त ऋषी भर सेनापती पडले सावतात म्हणे म्हणला सुराने ते वेळी म्हणे म्हणला दोघे जण महाक्रोधीत आपले परिपूर्ण रण तोरे वाजवेत गण रणभूमी सैनिक झाले म्हणे दैत्य वाच सांगतो तुझ मला सुरासी युद्ध करीत मातन भैरवासी रणी पाय माझ्या युद्धाचे जन देखील कधी अरे जास स्वामी म्हणती इंद्राधिकत देव पूजिती रणी देखील मिश्वासी करून युद्ध संग्रमासी मी जिंकेन त्या दैत्यासी प्रसन्न मी जिंकेन त्या भैरवासी प्रसन्न करे तुम्हासे जय पावनी चैसे ऐसे दान दैत्य राजा म्हणे दैत्य ऐसे बोलिला सिंह नादे गजना त्रिकोण नादवंता आला त्या अति गर्जनेने नादे ब्रह्मांड गजत तेने समुद्र उच्च मिळत श्रुती सारे बाई जिकेत झाले तर एवढे कपाळी सिंदूर चर्चेला दैत्य उंच वाढला रत्न मुकुट घेता झाला मेघमंडळावरील विषभुजा असे शोभत अंगी चंदन चर्चित विजय सारखे कुंडल चमकत म्हणे दैत्य महावीर पर्वतासारखा दिसत चरण सारी असे चारत पृथ्वी सारे कंपायमान होता येता झाला रणभूमी येता पावनी मनी सुरासी मातन भैरव म्हणे गणासी दूर व्हावे तुम्ही दासे मी पायन दैत्य बलवान संग्रामाचे इच्छे करून मार्तन फिरोरी चालला पण सिंह नादेकरी गजन आंदोळले त्रिभुवन म्हणे दैत्य वाच अरे महादेव म्हणते तुसे आज कुठे लपलासी भिक्षा सोनासे सकल गणांसहित ऐसा बोला ऐकेला भैरव कोपे आवेशला गदा घेऊन धावला त्या अति क्रोध दैत्यावर दैत्याच्या मस्तके फेकेला लोहबार शस्त्राची निर्मिल उंच गदा ती महाबळे दैत्याने खडगाने निवारले म्हणे दैत्य वाच तुझ्या बळाचा भरोसा आम्हासी परिस्तू स्थूल दिसतसे कैसे युद्ध करीसे आम्ही असो महाबली दैत्यांचे कृत्य देखून शंभू प्रजला अंतकनी सोडेले सहस्र प्रभावाने त्या मनन महादैत्यावर बाण जाळे देखील दैत्य खडगे छेदिले जैसे योगेश्वर जिंकले चित्तासहित विषय असे दैत्य काय केले अकराशती खुरपी संधान केले मातन भैरव भस्म केले जोरदार ओंकार करून या देवाने बाण धगधगे तोडले ते याच्या मुक्ती आदळले रत्ने विखरले त्यावेळी जैशी नक्षत्रे पडती भूमीवर खडक चंद्र चढे करी घेतले म्हणे दैत्यावरी धावले वेगाने शरतायाचे तोडले त्या दैती मणिकासुराचे माळे दैत्य काय केले शरभ सावजाचे रूप धरिले शंकर असे चाव लागले त्यावेळी रणभूमीचे शंभूने कर्तरी शस्त्र घेऊन दैत्य कापिला क्रोधी करणे दैत्य गेळे कर्तरी मुख पसरणे जणू गोटे काजैसे मग मार्तन भैरव कपला वक्षस्थळी गदा मारला पृष्ठीवरी दैत्य बेडेला महादैत्यासुरात दैत्य दुर्गावरी आरोढ झाला खडक पळता पडू लागला शस्त्रे जरी मारला तरी तो युद्ध करीत असे यावरी गजापती आवशला अग्नेसर टाकीत झाला म्हणे दैत्य जीव हागरे पडला उत्की पडला आश्वासित म्हणे पडला जेथे आश्वासित तेथे त्रोंग तीर्थ झाले त्वरित बहुधा पुण्य असे देत या मंडळा माझारी दैत्य महाभारत लक्षात तिखट बाणे संधान घेत ब्रह्माने सर्व व्यापत शर जाळे करोण्या असंख्यात शरपातले शंभूने अंगी भेदेले कपाळी कुंडल लागले महादेवाच्या महामुक्तावरे बाणे शिवात करतले श्री पुष्णे सर्प भेदले मग मोठे झाले रुंड मायते शिवशंकराच्या यानंतर शंभू आवेशला म्हणला त्रिशूल माडला अग्निस्वरूपे झाला आघात बक्ष सवे दैत्यांच्या दैत्य व्यवय झाला भूमीवरी पडेला डोळे फिरवू लागला म्हणे दैत्यासुरा देवाने चरण उचलेला दैत्याच्या मस्तकी धरला तयाने हस्ते धारेला वैर विसरून देव संतोषला मणिकासुर वाच रणे मृत्यू देखील असे न सोडी तुझ्या चरणाचे साक्षात जगदीश्वर होसे नमन माझे तुझसे तू पताचा होशे स्वामी सकल जनांचा अंतर्यामी नाकेंद्र कृष्णा सर्व स्वामी तुझ नमन माझे नमन नीलकंठा रौद्रा दानवाचा अति महारुद्रा शंभू शांता देवेंद्रा तुझ नमन माझे नमन रत्न मुकुटधराचे नमन
गंगा प्रियासे नमन रजन रूपासे तुझ नमन माझे नमन त्रिशूत्री गुणात्मका परमहंसा स्वस्तिकारका खडक पात्र धरा कैवले दाका तुझ नमन माझे नमन भक्त जनानंद करियासे विश्वनायक शेखरासे नमन डमरसा सदाशासे तुझ रमन माझे दैत्याचे स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाने बोलता झाला कृपावशय त्या मणिकासुर दैत्यासे शिववाच मी तुझ्याशी युद्ध करून पूर्ण भक्तीने झालो प्रसन्न वर मार्ग मोक्ष साधन जो असेल चित्ती तुझी या मी देईन तुझ वर ऐसे बोलला चंद्रशेखर काय मागता झाला मणिकासुर परिसा श्रोते हो मणिकासुर वाच देवा तुझ मत झाला असे प्रसन्न मी जे केले तुझे सहन त्याचे करते पठण त्याचे अखंड लक्ष्मी द्यावे ते अश्वरात गजाते पाहिजे पत्र पदरी राज के जे मान झकेला दे जे मुख्यवाणी सोलिले तस स्तोत्र पठण ज्याचे मोक्ष द्यावे निर्धारसी मस्तक माझे तुझ्या चरणाचे निरंतर असो द्यावे माझे रूप तरंगाचे तती असावे तू स्थानी द्यात ऐसे वचन ऐकून समत शंभ बोले तयासी मार्तन ठरवाच म्हणे तू मागितले ज्यावर असते ते तू पावसी निर्तासी तू पावसी मोक्षाशी माझ्या कृपे करुणे हे नर जे युद्ध ऐकते जे नर भक्तीने पठन करते ते उत्तम से पावती भैरव कृपे करून या म्हणे कासुराय सेव दिला शिव प्रसन्न झाला ब्रह्मांड पुराणी व्यास बोलेला सप्तशतीच असे वर्णेला इथे श्री गुरु माऊली विरंचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे शद्र खडे मल्हारी सप्तशती अष्टमाध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तो श्री स्वामी चरणार्पण नमस्तो अध्याय 9 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच स्तुतीने मातन भैरव संतोषला म्हणे भक्तीने प्रसन्न झाला मला ते रक्षा इच्छिता झाला म्हणीचा बंधू म्हणून या मातन भैरव वाच बोलाय म्हणे विष्णूशी तुम्ही सांगावे मला सुराचे सैन्याचे जाळ पाताळचे प्राण आपला वाचवा तू गेल्या पाताळ घना ऋषी करतील धेना देव पाती पूजना या पृथ्वी तलावरी अंत करणे निर्म होती यज्ञ आगाती करते राज राज पावती ऐसे बोलाय तयासी देवे नाचे औष बक्षते स्वर्गलोके सुखे वसते तू जरण जरी जासी पाताळसी हा भैरव देईल तुझा असे शंभुवचन ऐकून विष्णू गरडावर बेसणे एकलाची शांतमूर्ती थोडी मल्लाकडे जाता झाला मल्लासुराकडे श्री विष्णू येता दैत्येश्वर तयासी पूजिता महाविष्णू झाला सांगता मल्लासुर मा दैत्यासे भगवान विष्णू वाच मी प्रसन्न झालो तुसे बहुत दैत्य पडिले रणासे सकल सैन्य परिवाराचे अतिनाश झाला रणी बंधू गोत्रश पडिले मित्र सौर्य बदिले आप्त विश्वास मारले महाक्रूर रणसे तुझा प्राण सखा मणिकासुर तोही मारला महावीरा असे समस्त जुंजार वीर मारले तू दुर्मदा मारले असंख्य महागजाती वायू वेगाते तुरंग माते रत्न खचित अनेक रथाते पडले असंख्यात पाय दळाते आता ऐसे बुद्धी के जे मार्तन फिरवाचे शरण जायचे दैत्याचे पाताळे राजे रक्षे प्राण आपुले क्रोध एक मार्तन भैरवाचे मृत्यू रसवसेच्या आपासे तुझे दत्त समर्थन वेसे ऐक माझे दैत्य राजा मार्तन भैरवाच्या क्रोधानासे तुझा देह जाईल आहुतीचे प्रचित आले तुम्हासे मग विष भक्षण का तुझे प्रल्हादाच्या कुळी जन्मलासे म्हणून सांगतो हितासे ऐक माझ्या वचनासे जावे पाताळी तो ऐकून विष्णूचे वचन मल्ला सुर करे नमन स्वामी तू माझा प्रसन्न झाला या दैत्याचे मल्ला सुरुवाच मी मागेन की द्यावे स्वामी तू येथे राहावे युद्ध माझे पावे त्या शिव मार्तन भैरवाचे घन शिवाचे तर वर्तमान रडी पडता जाण तुझ मी रक्षण प्रल्हादी पूजेला म्हणून तू उंच शिखरावर राहाय माझ्या हिताचे कौतुक पाय मी मान दैत्यावरील मी सर्वास शंभर रणी मारेला संन्यासीत मनी गेलेला पाहिन मी प्राण सका आपला माझ्यावर दैतो असे बहिराचे जठर विदारीन रक्ताच्या नद्या वाळविन तयामध्ये स्नान करेन विजेन जठराग्नी माझा माझे शस्त्र केले असे रुद्रपाशन करू पाहते तो तृप्तीने पाहती माझे अंतकरण स्थिर नये देवाचे रक्तबिंदू करण आकाश करेन परिपूर्ण तृप्ती पायन प्राणाचे जीवित्व काय काम त्या मार्तीन भैरवाचे गण काय उद्धार करते जाण जैसा अग्नेत्रुने दाहिन तैसे करणे समजतासे दाडांनी चरवण करून देवासहित बक्षेन मधुमणिकाचा सोड घेण ऐसा गरजे दैतेश्वर बंधू शके उदय पळत समुद्र सुशिला तरी नाही विजत आता मी नाही सोडत शिवासे सर्व देवगणास श्री विष्णू वाच सांगतो म्हणला असो तुसे ऐक माझे परियसे सोडून आत्मघातकीपणाचे सुखी पाताळी असावे पतंगाचे उरते दसे तरी तो निर्धारी मृत्यू पासे नेते दोष कारण हसे ऐक दैत्य राजा दैत्य वाच प्राण भय जे सत्व टाके ते कुंभी पाकी बसते अकल्पावर येते ते वसे लढ म्हणून लढेन भैरवासे ऐसा विष्णूने बोधेला दैत्य मानिता नाही झाला तैसा संग्रामी आला दैत्यराज मल्ला सुरत गुरु माऊलीचे थोरे प्रसन्न करीत असे मल्हारी ही कथा तापत्रय आणि स्वामी सेवे कर्यांच्या इथे श्री गुरु माऊली विरंचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणी शतकडे मल्हारी सप्तशते 9 अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरण अर्पण नमस्तो श्री स्वामी चरण अर्पण नमस्तो अध्याय 10 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच ऐसा विष्णूने समजावला दैत्य क्रोधी खवळणामध्ये उन्मत संग्राम्याला अनेक युती घेऊन या माता चंद्र असे लावला जसे की जटा मिरवेला उंच इतका मेघ मंडळी लागला मेघ वर्ण दिसे मल्ला सुरससे मिळवता माया दैत्य समेत अंगी कसुरचेत पोंगमगार सहित दैत्य ब्रह्माने काळकुट निर्मला काजळाच्या गिरीवतला आकाश संभवला इंद्रधनुचा तयवेळे महाकाय युद्धा मल्लासुर न वर्णय त्याचा विस्तार थोर रणभूमी आला महावीर सेनादे गर्जना करे त्याच्या सिंहनादे करुण मेरू छत्र खाली आला आपण कैलास कंपे भय करुण मुकुट पडला पर्वताचा भय कंप झाला समुद्राचे वडवालचे वितयाचे शेषय कापे ताळणसे बेबे पडो म्हणत असे त्याचे भयनादे करुणे पृथ्वी आली कंप मानून सिद्धाने सोडले असमी तपभंग तयांचा अनेक सैन्य परिवारेला मल्ला सुर उभारणे राहिला मार्तन भैरव देखील मग आज्ञापितो द्रुत मारेचे आज्ञेने द्रुत मारी उठले हाताने कुंजराते धरते झाले आकाशे फेकते झाले अति प्रौढे करून आश्वास रथ गिळते कुंज कुंजराते लढते तुरंग मेतृंगे मारते फेके उचलून मारते सहित
शस्त्र घारे दैत्य पडिता ते तयाने जिव्ह्याने उचलती थोर कटकटात चगळते द्रुत मारे दैत्य सैन्याचे नानाविध शस्त्र गळते ते तिचे जठर अग्नी भस्म होते ती अन्न झाले होते द्रुत मारे सह्ये वेळी त्या बळी वाढू लागले अधिकचे पुष्ट झाले दैत्य सैन्य बक्ष लावले मल्लासूर कोपला तिचे वरे दैत्य वाच सैन्य भक्षण ग्रासून तू पुष्ट झाली असे रणे न पसे माझ्या ग्रासा लागून द्रुत मारी असे जरी मान ऐकून असे दैत्याचे बोलले द्रुत मारी उंच झाले शस्त्र बाण वर्ष लागले तय वेळ रणभूमीचे गगनी मेघमाळा मोडले धारा पर्वतावर वशले तैसे द्रुत बारे सोडते झाले शर्वशा दैत्यावरे ते बाण खाल्ले आले मल्लासुराच्या अंगी लागले पडताच मोठे झाले मल्लासुर दैत्य राशी आकाश गदा भिडवणे द्रुत मारी समारे रागावणे ती करे निवारण गधा हाती घेऊन दैत्य राजदेश हाती घेऊन द्रुत मारीवर गेला धावून ती टाके म्हणून त्या मल्लासुर दैत्यांचा द्रुत मारी कोपे आवश्ले खडकाने दैत्यास मारती झाली दैत्याची भुजा तुटली दैत्य होत सैवे वळ तेथून शोधत निघाले तेथे शोधन तीर्थ झाले मानवासे पवित्र करते झाले त्या मणिसूर पर्वतासे मल्लासुराने काय केले माये भुजस काढले खडक घेऊन धावले द्रुत मारे तैवेळे द्रुत मारी भैरवनादे गजडी गगना प्रति जाती झाले प्रचंड शिला बरसू लागले दैत्यावर रणभूमीचे दैत्य आकाश उडाला मग द्रुत मारी आली भूमंडळा मग बाण वर्ष ते सोडे ते झाला द्रुत मारीवरी गगनातून असंख्य बाण मारले शर्यत ते आदळे द्रुत मारी देते झाले ते पडे रणभूमीचे बाणे भेदेले मस्तका शेषत लागले स्तनाचे स्कंदी वक्षस्थळी ग्रहशे शशत भेदेते झाले जनुजंगावराचे कपाळे गंडस्थळी नाभीचे असंख्यात लागले द्रुत मारेचे विवाह झाले ते द्रुत मारी पडली पाहुणी मातन घरव कपला म्हणे निघाला त्या सामोरा होणे त्या तक महादेवा लोणे चांगणे त्राशी अग्नी जैसा नाशी तैसा करेन मल्लासुरासे दैत्य नाशक मातन भैरव निर्वाण संग्राम सुरसज महास मल्लासुरा सुरास वदेल महेश सांगेन भैरवाचा दास मी स्वामी सेविकरी इति श्री गुरु महाली रंचित प्राकृत बाटिका ब्रह्मांड पुराणी क्षेत्रकटे मल्लारी सप्तशती दशम अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 11 श्री गणेशाय नमः सनत कुमार वाच द्रुत मारीचे विजय होऊन अतिशय उन्मत मध्ये प्राशन करून मातंबेराचे दैत्य बोलत दैत्य वाच मी म्हणलं सांगतो तो सेतू आजावे कैलास सेतू नपुरसे माझ्या युद्धाचे दैवहीन सेतू सेवी तू म्हणे कुंजराती एक तू एक वृष भावरे तुझ मसे नसे सरी माझे भाग्य असे थोरे तू गज चर्म पांगसे दिव्यवस्त्रे प्रधान आम्हासे तू सरपांचे भूषणे लेशे आम्हासे कांचनाचे सुवर्ण रजमिश्री चंदन त्याचे मस्ती लेपन तुझं भस्माचे उधरण असते चूर्णाचे स्मशानाचे सहस्रसे आम्हापासे एक वृद्धा असे तुझं पासे माझे राज्य त्रिपुणाचे मी असे तोर म्हणे युद्ध करेल मसे लाज नाही तुझ्या चितासे स्पर्धा करता गजासे काय उंदीर समर्थ हे समुद्राचे कराय प्राशन बालक समर्थ होईल प्रलयाग्नीचे शमन काय पतंग करेल काळा ते मेघ निवारायचे काय समर्थता वायसे सुवर्ण विचोन्मत करण्याचे गजासे सामर्थ्य नसे ऐसे कठन वचन ऐकून मनी खवळा शोल पाणी सोडेल अनेक तिखड पाणी त्या म्हणून म्हणते त्यावर बाण येता देखील दैत्य पटेश निवारले उग्र करवा कर घेतले वेगे धावे शिवावरे दैत्य येता देखून शंकर जोडमन करोने खडतर सोडणे दैत्य शरू केले बाण मल्लाच्या अंगी आदळे आदळत असे म्हणले दैत्य द्रोणावरी मारले खडतर बाण शिवाचे भैरव उड्डाण केले तिखड कडक करी घेतले दैत्याच्या वांबुजे मारले मग डमरुनाद केला डमरुनादी ब्रह्मांड गजले दैत्य सिंहनादे केले दोघांचे युद्ध प्रवर्तले उपमा नाही तयासे मेरू पर्वताच्या शिखराचे कुपंता पर्वत साजे उपमेसे जैसे मातन गर्वाच्या उपमेसे कवन वर्णू शकेल दैत्याने गजरूप धरले डोके नासी लागले सप्तसागराचे आंदोळे पुच्छाचे हिशोब करून या मनाच्या धारा पडते तेने पर्वत ओले होते मन नदेत गजपती वेगे चाले रणभूमीचे गजा निशुंडा दंड उचलिला अगदीने ग्रह नक्षत्र पळ काढेला चंद्र सूर्याचा आडाला सर्वत्र अंधार झाला सिद्धासी वाटे भीती ग्रह सोडून या पडते दैत्य सहस्र गजती त्यावेळी रणभूमीचे गर्जन मुंबई आंधळती मेघी भूमीवरी पडते आवेशला तेव्हा पशुपती दैत्य राज मल्लासुरे वरे कडवांग खरी घेतले दैत्याच्या मस्तकी मारले मल्ले वरच्यावरी धरले चर्म किटके करून या मल्लासुराचे शंकराचे बळ तुझे कळले आंबाचे भैरव सोडले अग्निअस्त्राचे दैत्यावर येते क्रोधे अग्निज्वाला तेव्हा अनेक ते पर्वत सिंधुराने होती सागरे जलच्या तळपती महादाय करून या अस्त्र धुमा आकाशे जात नक्षत्राच्या जल जात चंद्र सूर्याचे लोषण घडत त्या महाधुमा करून या अग्निरथाचे जायत लोहाचे चक्र वितळत विराचे टोपे तापत ते काढून फेकीत त्यांचे शस्त्र बालता आपले पायाचे चटके बसले मस्तकाचे केस जळाले त्या महावीराचे छत्रे तांबरे ध्वज जळते काजळी होणी पडते असे अग्निअस्त्रे केले गते त्यावेळी रणभूमीचे अग्नीच्या दाहे करून रक्तवर्ण झाले गगन मल्लासुराच्या अंगात आपण तडतडा फोड उडते शस्त्राचा प्रभात व्याकुळ झाला मल्लासुर होऊन निधर्याचा सागर सोडे मग पर्जन्यास्त्राचे मेघ आकाश जुमले मुसळधार वर्ष लागले अग्निअस्त्राचे निवारले प्रचंड रणभूमीवर मेरू अग्निअस्त्रे तापला पर्जन्याने भिजविला जणू अशा काळ पावला त्यावेळी सर्वत्र दैत्याचे शस्त्रे अग्नी तापविले पर्जन्याने ते भिजले निचळ होणे राहिले जणू सारे निश्चल प्रेम पाषण मेघवर्षती जणू आकाशभूमी पडते गणधानवांचे मस्तके पडते महापर्जन्य तो महावीर ते घाबरले अशोकुंजर आडदले तुरंगी आकाश मारले पुढल्या चरणे करून या मेघधार अवशते सर्वत्र जल पावते प्रलय समुद्रापरे दिसते जलमय सारे रणभूमी शस्त्रे सारे जले ते रथ संख्या ते बुडते सर्वत्र ते जल प्रलय ओढवला शिवाने सैन्य बुडता पाहिले वेगी मरु त्रास सोडले तेने पर्जास निवारे प्रलय झाला
मरुतासे जल शोषले त्या आकाशे समुद्र हले दैत्य सैन्य उठून नेले नभात कापसा बरे त्यावेळी मल्लासुर कापला धरून सर्पास सोडता जा सर्वत्र सर्प दिसू लागले भैरव सैन्याचे सर्व पडा दोष करते विष सर्वत्र काय ते उडून ज्वारी जपते रणभूमीवर सर्वत्र मातून भैरव आवश्ला गरुड असं सोडता झाला गरुडे भय सर्प कंप सोडला गेले पाताळी सर्प सारे शंभू काय करता झाला पशुपत्रासे त्रिशूल मंत्र्या मल्लासुराती माता झाला अति क्रोधे करून या दैत्य गदा मुसळ मारत शरद बसळ्या ते निवारित चक्र नांगर फेकेत परित त्रिशूळ येत असे त्रिशूळ शस्त्र झाकीला दैत्याच्या जवळ आला मल्लाच्या वक्षस्थळी आदला कालदंड जणू काय दैत्य आकार करती रणभूमी सोडणी पळत मल्लासुराचे डोळे भरभरती पडला दैत्य रणभूमीचे शंभू वाच अहो दैत्य राजा उठशे का नाही करसे तू तर थोरे दासे का पडला रणभूमीचे मात्र बेरळे चरण वसलेला मल्लाच्या मस्तकी ठेविला चरण स्पर्श दैत्य निर्माण झाला शत्रुत विसरला शंभूचे दैत्य चरण मस्तके धरणे लोचणे आनंदे चली भरवणे उत्कंठा भक्ती करून स्थवित झाला शिवशंकर मार्तंड भैरवाचे मार्तंड भैरव चरण उचलेला मल्लाच्या मस्तकी ठेवला चरण स्पर्श दैत्य निर्माण झाला शत्रुत विसरला शंभूचे दैत्य चरणी मस्तक धरण लोचणे आनंदे चळी भरवणे उत्कंठा भक्ती करून स्थवित झाला शिवशंकर मार्तंड भैरवाचे चरण जे दुस्तर वेतारण सदा द्यावे आपण जो स्वामींचा सेवे करे इथे श्री गुरु महावीरांचित प्राकृत भावाचा टीका ब्रह्मांड पुराणे शतखंडे मल्हारी सप्तशती एकादश अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 12 श्री गणेशाय नमः श्री गुरु माऊली उवाच मार्तंड भैरवाचे चरण मस्तकी बट्टा विसरला तो मल्लासुर वेळता क्षण एक सत्संग घडता दैत्य तो ही देव बने शिवचरणांची महती सांगितली श्री गुरुचरते शिव ते समर्थ असे स्वामी सेवकरांचे सद्गुरू सनत कुमार वाच ऋषी सांगतो ऋषी तुम्हासे जीवशे सोरला मल्लासी मग करिता झाला स्तोत्रासी मार्तंड भैरव शंभूचे मल्लासुर वाच विनंती मी भैरवतसे उद्धरी माझा पाप कर्मासी पापाचा पाप कर्मासी देवा माझा पवित्र करे देवा मिळून झालं त्रिभुवनाती पिढ लागले त्या कर्मे पाप सागरे बुडाल शंकरा उद्धरी माझा मी विनयत शंकराचे जीवन असे स्वतंत्र कर्मासी तूच सूत्रधार होशी शंभू अशुभ अशुभ कर्म फळाते तू जगाचा सूत्रधार होसे तू विश्वाचे पालन कसे चराचर व्यापन उरलाशे शंभू तुझं देवराय काय दैत्य वेगळे असते हे तू जाणती गजापती तुझं जगाचा अधिपती तुझ नमो कैलासपती नमो देवा महादेवा शिवाशी नित्यवंदन नित्यनंदर वंदन रौद्र उपासे गौरीपती तुझं शंभोशे नम जगतकर्ता शिवाचे नम कल्याणकारी महादेवाचे चंद्रधरी मस्तकाचे नीलकंठाय नमो नमा जो देव सकलामध्ये चेतना रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये बुद्धी रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये क्षमा रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये मोह रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये काम रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये भ्रम रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये धर्म रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये हर्ष रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये क्रोध रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये मद रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये दंभ रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये अहंकार रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये वीर रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये क्रिया रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये शक्ती रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये शौर्य रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये विद्या रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये ज्ञान रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये लोभ रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये शुद्धा रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये निद्रा रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये भक्ती रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये मृत्यू रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा जो देव सकलामध्ये आत्मा रूपी असे स्थित नमो देवा नमो देवा नमो देवा नमो नमा नम प्रपंच रूपाय नम प्रपंचरहिताय नमो नमा नम विष्णु रूपाय नम शिवरूपाय नमो नमा नम सूक्ष्म रूपाय नम भव्य रूपाय नमो नमा नम त्रैलोक्यनाथाय नम भैरवाय नमो नमा नम भक्तवत्सलाय नम भक्ततारकाय नम भक्ततारकाय नमो नमा नम जगत संहार करताय नम जगत पालन करताय नमो नमा नम चंद्रशेखराय नम त्रिपुच्छेदकाय नमो नमा नम मणिकंठनाय नम मार्तंड भैरवाय नमो नमा नम ऐसे मल्लाचे स्तुती ऐकून प्रसन्न झाला शूलपाणी शिव वाच मल्ला मी झालो प्रसन्न तुसी मागाता उत्तम वरासी मल्ला वाच नमी तुम्ही मार्तंड भैरवासे तू प्रसन्न असता आम्हासे परलोकाची चिंता काय से तुझे दर्शन झाले यावरी देवा मान प्रताप करून तुझा दास झालो जाणव उत्तम सुख भोगावे आपण जय दुर्लभ इंद्रादी देवांना युद्धात तू सारखा मिळा समरंग निमृती पालक ती माझी भूमंडळ आता काय मागे स्वामी मी मागेन ते द्यावे तुझ्या नामाआधी माझे नाम असावे शिर तुझ्या चरणी असावे निरंतर स्वामी शंकरा मी केलेल्या स्तोत्राचे पठण करील त्या नरासे सकल सिद्धी द्यावे त्यासे इतके करावे स्वामी जे तुझी भक्ती करते त्याचे प्रसन्न व्हावे भवानीपती त्याच्या मनोरथाच्या अतिशीघ्र पूर्वीचे देवरा लक्ष्मी असते त्यांच्या घरी रोग नसावे त्याच्या शरण न्यावे त्याचे मोक्षदारे स्वामी शिवशंकरा भक्तीने भावे करून तुझे कर्तीचे पूजन त्याचे निरंतर भावे प्रसन्न सुलभ ओ स्वामी शिववाच झालं मी प्रसन्न तुझं मागितले तुझे वरदान ती मी देईन तुझं मला असुर दैत्य श्रेष्ठ तू
सनत कुमार वाचर पडल्या मल्लाचे पुत्र आले युद्धाचे नावे त्याचे परेसे सांगतो ऋषीवर तुमासे लोहार गला शूलधर देव गंधर्व कुंभवीर पाचवा महाभाव असुर ते पुत्र मल्लासुराचे ते मल्लाचे पुत्र म्हणून उपेक्षिता झाला शुल्पाने न राती दर्पे करून धावले त्या महादेवावरे बहिरा आयुषला मनी शाप दिला मूर्खा लागून तुम्ही रावे परत होणी या भूमंडळावरे असे मल्हारीचे स्तुती वास्तीचे श्रुती ते सकळ सोपावती सांगत असे गुरु मावले इथे श्री गुरु मावली ग्रंथित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणी शतखंडी मल्हारी सप्तशती द्वादश अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरण अर्पण नमस्तु श्री स्वामी चरण अर्पण नमस्तु अध्याय 13 श्री गणेशाय नमः शिववाच धर्मसुतान तुमचा वैरी महादैत्य मल्लासुर महाउन्नत तो मी मारला सैन्य सेत या पवित्र रणभूमीत तुम्ही सुखी असावे आश्रम अनुष्ठान करावे आपल्या इच्छेप्रमाणे खावे या मंडळी कोठे शिवाचे वचन ऐकून संतोष धर्मसुतांचे मन मागते झाले वरदान शिव मार्तन भैरवाचे धर्मसुत वाच महेश्वरा तुझ नमन मार्तन भैरव तुझ नमन तू आमचे करून रक्षण कृपांत झाला मावरीत लोकाच्या सर्व बाधा सर्वेश्वरा तुम्ही दूर करा आमचे वैरी मारा नाश करा त्यांचा सदा येथे तू युद्ध केले म्हणे मल्लासुराचे वदिले आमाचे दुःख मुक्त केले मार्तन भैरवा चंद्रशेखराकडे काळदोष पेटले संसार सागरी बुडाले दारिद्र्य दुःख गांजले तयाचे सुखे करावे आता मावरी कृपा करणे येथे तू प्रकट होणे स्वयं स्वरूपात राहणे भक्तांच्या कल्याणासाठी धर्मसुतांच्या ऐकून विने सदाशिव अंगीकारित तक्षणे शक्ती सहित लंगदय होणे प्रगटला कल्पवृषा काले शुक्ल पक्षी मार्गशीर्ष मासे तिथी आदित्य वारी शत तारका दिवस नक्षत्री लिंग प्रकट झाली दोन्ही सुदिन दिवाले यात्रेचे कलत्र पुत्र परिवाराचे ऋषी आले कुटुंबीचे त्या लिंगाजवळे ते मनी खंडे आदेशलेले मोठे उत्सव केले ती थोर राजधानी झाले प्रेमपुरे नाम पावले असे ही प्रेमपुरे कलिगे होईल जे जरी तेथे असत असे देव मल्हारी भक्ताच्या रक्षणासाठी ऋषी देवगण एकत्रित जसे मार्तन भैरवाचे पाहते पैसे मूर्ती घडले ते सकल जनासाठी मकार नामे भूबोले जय रकार नामे विष्णू म्हणे जय इला नामे प्रति सांगे जय नामे बोलावी मैराळ त्या मैराळ देवाचे पूजेचे झाले देव ऋषी कथे झाले नमस्काराचे नाना पुष्पे वाणी धूप दीप धाविती नाना फळे समर्पिते अनेक नैवेद्य पात्रे करते त्या मैराळ देवते कर्प चंदनी लावती हरित्रा भंडार वाहती नाना वाद्य वाजवते गीत नृत्य तेही करते देवाचे दवना वाहते तांदूळ पिवळे समर्पिते पिवळे वस्त्र देते ऋषी गंत एवढे मोर पिसांचे तांबडे ढाते षोडशोपचारे पूजेते नाना आरती करते स्तुती करते मल्हारीचे देव वाच जय जाजी देवा खडकदरा जगन्नाथा चंद्रशेखरा जय गंगामसे गदा विश्वपालका महादेवा जय जाजे मल्ल सैन्य मर्दना जय जाजे महादैत्य विभंजना जय जय करी पात्रा पूर्णा जय जय शिवशंकरा जय जाजे मल्ल मर्दना जय जाजे मनीसोदना जय जय दैत्य प्रेदासना जय जाजे मार्दन भैरवा जय जय त्रिपुरदाहका जय जाजे अस्रांतका जय जय प्रतापकारिका त्रिशूलधारी शंभू जय जा नम दैत्य विघ्नांतकासे कले दोष हरा भक्ती प्रियासे नम करुणा सागरासे संवार काका मार्दन भैरवासे नम वैराल देवा मल्लासे नम विश्वाच्या पालकासे नम देवार्चनासी वागविचरा नम तुझा नम शिवाय नम महेश्वराय नम शंभवी पिनाकिने नम तुझा नम शिवशेखराय नम वामदेवाय नम विरूपाक्षाय कपर्दिने नम तुझा नम नीललोहिताय नम शिवशंकराय नम शिल्पानाय खटवांगिने नम तुझा नम विष्णुवल्लभाय नम शिपिविष्टाय नम अंबिकानाथाय श्रीनीलकंठाय नम तुझा नम भक्तवत्सलाय नम भवाय नम शर्वाय त्रिकेशाय नम तुझा नम शितिकंठाय नम शिवप्रियाय नम उग्राय सर्वेशाय नम तुझा नम कामाराय नम अंधकासुरसदनाय नम गंगाधराय ललाटाक्षाय नम तुझा नम कालकालाय नम कृपानिधाय नम भीमाय परशोस्ताय नम तुझा नम मृगपानाय नम जटाधराय नम कैलासयासाय कवचने नम तुझा नम कठराय नम त्रिपुरांतकाय नम ऋषंकाय वृषारूढाय नम तुझा नम बसवंती विग्रहाय नम सामप्रियाय नम सर्वमय त्रिमूर्तये नम तुझा नम अनीश्वराय नम सर्वज्ञाय नम परमात्मनाय सोम सूर्य ग्रीलोचनाय नम तुझा नम अविशाय नम यज्ञमाय नम सोमाय पंचोक्राय नम तुझा नम सदाशिवाय नम विश्वेश्वराय नम वीरभद्राय गणनाथाय नम तुझा नम प्रजापताय नम हिरण्यरताय नम दुर्दशाय गिरीशाय नम तुझा नम बालचंद्राय नम अनघाय नम भुंजंगुष्णाय मर्गाय नम तुझा नम गिरिधनाय नम गिरिप्रियाय नम प्रतिवासाय पुरारातय नम तुझा नम भगवंताय नम प्रथमाधिनाथाय नम मृत्युंजय सुस्मतने नम तुझा नम जगद्व्यापिनाय नम जगद्गुरुव्याय नम ओमकेशाय महासंजनकाय नम तुझा नम चार विक्रमाय नम रुद्राय नम बृहस्पताय सानवे नम तुझा नम ऐरबज्ञाय नम दिगंबराय नम अष्टमताय नताने नम तुझा नम सात्विकाय नम शुद्ध विग्रहाय नम शाश्वताय खंडपरशय नम तुझा नम अजाय नम पाश विमोचनाय नम मृणाय नम पशुपते नम तुझा नम देवाय नम महादेवाय नम अव्याहराय नम तुझा नम भग्नेत्रमेनाय नम अव्यक्ताय नम सहस्राक्षाय नम सहस्रपदे नम तुझा नम अपवर्ग प्रदाय नम अनंताय नम तारकाय परमेश्वराय नम तुझा देव ऋषींचे स्तुती ऐकणे आली चेतनामूर्ती लागून उभा प्रत्यक्ष प्रसन्न होणे देव मल्हारी त्यापुढे देव मल्हारी वाच मी प्रसन्न झालो तुम्हासी मागावी तुम्ही उत्तम वरासी ऋषी वाच देवा तुम्ही प्रसन्न झाले तू आयुष्याचे साकडे फेडले संन्यासी मल्हासी मारले भार फेडीला वसुंधरेचा मल्हारी तुम्ही इतके करावे सर्वांचे कुलदैवत बनावे सकळ कुळाते सांभाळावे निरंतर येथे राहून या भक्ताच्या घरी लक्ष्मी असावी संपत्ती बहुत व्हावी संतेत त्या प्राप्त व्हावी सुख लाभावीत तयाचे तयांचे वेरे क्षयपाती भूत पिशाच बाधू न शकते डाकिने राक्षसांचे न भीती ग्रह पिडा नसे त्या जे पडते मल्हारी सप्तशते या नकशाचे भीते स्वामी समर्थांचे लाभे प्रति सकल देवीकरांना मल्हारी वाच देव ऋषी ऐकले वचनाशी माझा आशीर्वाद तुम्हासे तुम्ही मागितले ज्यावर असे तो प्राप्त हो तुम्हासे मी तेथे निवास करतो भक्ता सदैव साथ देतो निर्भय त्यास कळतो कल्याण तयाचे हो ही माझी जय जरी मी राहतो गडावरी
प्रेम माझे भक्तावरे भाव भक्तीने सेवा जे कट्टी अशी युद्ध कथा सांगितली स्वामीच्या भक्ता श्री स्वामी त्वद्विता श्री गुरु माऊलींच्या मुखे इति श्री मल्हारी सप्तशती श्रोते सदा परिसते तया देव पावती विनवे स्वामी सेवे करे इति श्री गुरु माऊली रंचित प्राकृत भावार्थ टीका ब्रह्मांड पुराणे शतखंडे मल्हारी सप्तशती त्रयोदश अध्याय श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पणमस्तु श्री स्वामी चरणार्पणमस्तु अध्याय 14 श्री गणेशाय नमः गुरु माऊली वाच अशी मल्हारीची कथा निवारील सर्व वेता ब्रह्मांड पुराणात असे सांगितले सेवेकऱ्यांसाठी खंडेराव सर्वांचे दैवत कुळांचे ते कुलदैवत तयासे नित्य पूजेत सर्वांच प्राप्त होतं सेवेकरी वाच मल्हारी मार्तन भैरवाच खंडेराव का म्हणतात तयास माझा कांत सेना असं कसे प्राप्त झाले श्री गुरु माऊली वाच खडकधारी म्हणून खंडोबा म्हणते माझेचा तो पती म्हणून तो माझा पती जाणावे सर्वांनी देव मल्हारीस 2 पत्नी मासा बाणायच्या ऐकाय मासायची कथा तुम्ही सर्व सेवेकरे देव दानव युद्धात अमृत निघाले समुद्र मंथनात दोघांनाही रस अमृतात तयाचे वाटप कसे करावे श्री विष्णूची पहिली अवतरली दानव सेना सौंदर्याने वेडे झाले देवांना अमृताचे गोडे मिळाले दानव महिनी मागे राहिले शिवशंकर रूपे भाळले मोहिनीच्या मागे धावले अति कामी वेळ झाले मोहिनी पार्वती झाले पार्वती मोहिनी होणे शंकर असं झाले आश्वासने तुम्ही मल्हारी अवतार धोरणे याल तेव्हा पत्नी होईल तिम्मा शेटवाने निवास असं संतान होते त्यास सदा पूजेत असे शिवास मासा जन्मले त्यांच्या घरात यथा काळ उपर झाले शेट्टींना लग्नाची काळजी लागली स्वप्नाची वाणी ऐकली मासेचा विवाह खंडेरायाचे पौष मासातील पौर्णिमेला पाले नावाच्या गावाला खंडेराव मासा विवाह झाला शिवशक्ती एकत्र झाले दुसरी कथा बाणायची ती कथा 7वी कन्या इंद्राची झाली पत्नी मल्हारीची ती तुम्हाला सांगतो इंद्राला कन्या 7 इंद्रदेव त्याचे पुसतात तुमचा भाग्यविधाता कोण सांगाय तुम्ही मजसे 6 कन्या सांगतात तुम्ही भाग्यविधात येतात 7वी वेगळे सांगत ती मात्र आगळे माझे भाग्य विधी लिखित असे जसे असेल भाग्यात तसेच घडेल जीवनात इंद्राला राग आला तयाने तिला बाल केले एका पेटीत बंद केले चंदनापुरीच्या राणा टाकले म्हणे तुझे भाग्य कसे पेटी सापडले धनगराला पाहून तयातील बालिकेला थोर आनंद झाला पोटच्या मुलीप्रमाणे ठेवले तिचे नाव बाणू ठेवले तिने शंकराचे पूजन केले शिवशंकर प्रसन्न झाले तिला जेजुरीचं बोलावले जेजुरीचे खंडेरायाच्या महालात बसले दोघे मासा खात भानू मल्हारीवर झाली मोहित म्हणे आज माझा पती खंडेराय भाळले तिच्यावर भुलले तिच्या लावण्यावर ध्यास बाणूचा अंतरी सर्वत्र बाणूच दिसे माळसेला म्हणे सारेपाट खेळा हरणाऱ्याने वनवास भोगावा असा करा ठरवा खेळात खंडेराय हरले खंडोबा वनवासास निघाले धनगराचे रूप घेते झाले बाणूच्या घरी राहिले 700 मेंढ्या सांभाळायला खंडोबाने नदीवर मेंढ्या नेरात येथे त्या सर्व मारला धनगर वाडा जमा झाला खंडोबा दोष दिला मेंढ्या जिवंत होतील जर बाणू लग्न करील माझी पत्नी होईल असे सांगे खंडेराव माझा पती मल्हारी बाणू जाणार नाही धनगराकडे खंडोबा तिचा हात धरी तेव्हा दिसे मल्हारी बसून तिला घोड्यावर आले नळदुर्गा गडावर तिथे विवाह करून आले जेजुरी नगरे खंडेरायाचं बाणायचं पाहत असते सवतीस राग आला माळसायचं ती मालात निघून गेले मल्हारी सांगे समजावणी पार्वतीची दासी दयाद्री म्हणून तिचा आली बाणाई बनून तुझ्या आशीर्वादाने गंगा पार्वती सवती मत्सरात जयाद्री साक्षी असत त्या तिला शब्द येतात पुढे अर्धे भाऱ्या शेतीला तमानामे लावणी ते सुंदर अप्सरा होती इंद्र शापे मुरले रूपे ते कृष्ण अति शोभले पुढे कानाईच्या शापाने नाचू लागले मुरळी रूपाने तीच प्रथा कालांतराने जेजुरी रूढ झाले नळदुर्गाच्या चंदनवृक्षा खाली वाघे आले धनगराजवळ त्यांनी मेंढीची मागणी केली तेव्हा चमत्कार झाला खंडोबाने स्वतः त्यांच्यावर ओपन केला आपला भंडार तोच झाला त्यांचा अवतार मानवरूपी वाघे झाले गुरु माऊली वाच देव भंडारीची कथा ऐकावी भंडार म्हणजे जाणावी ही योगमायाची उत्पत्ती जाणावी असे ब्रह्मलिखित योग निद्रा श्रीहरीची असे कथा सप्तशतीचे म्हणे मल्लासूर राक्षसांचे भीतीने योग निद्रा गोप्त झाले ब्रह्मा विष्णू महेश झाले वृक्ष वड पिंपळ पळस त्रिपुर सुंदरीच्या बसले जपास शोधाय निद्रेसह झाली मंत्राचे लक्ष आवर्तने आले त्रिपुर सुंदरी प्रगट होणे पिवळे कोंब फुटले आसनाखाली ते गांजा त्रिपुरा सांगितले असे घ्यावे या हळदेचे ओळखावे येते तुमची माया हळदीचे पिवळे चोना अनेक रोगांचे करील निवारण जणू असे सुवर्ण लावावे तुम्ही सर्वांगे शिवाच्या मल्हारी अवतारात हरित उदळावी तयावर कृपा करेल भक्तावरी हा देव मल्हारी पूर्वी एकदा बाळकृष्णाने मार्तंडाचा नैवेद्य फेकला रागाने तेव्हा त्याला यशोदेने उकळी जाणून ठेवला नैवेद्य फेकला म्हणून खंडोबा झाला कोपायमान त्याच्या शापाने तो कृष्ण श्वानरूप झाला नाथाने करून प्रयत्न मिळवला वाघ्याकडून तो फेकता श्वानावरून कुत्र्याचा प्रश्न झाला तुम्ही रक्षाल देवाचा तर देव रक्षल तुम्हाला सांगतो मी सेवेकराचा कथा तयाच्या ऐकावी एकदा येऊन सैन्य हल्ल करा आले चल करोनी गडावर तेव्हा तेथील सर्व रखवालदार असे शोर सरदार येऊन सैन्य धावले गडाचा तड फोडू लागले गडावरील सैन्य झपावले सैन्यास बेजार केले तेव्हा खंडोबाने काय केले एक छोटे छिद्र निर्माण केले त्यातून लाखो भुंगे निघाले येऊन सैन्याला तयाने पिटाळे शत्रू सेना पळवू लागले तयाचे खोड मोडले गडगड गडाखाली गेले जाजल मार्तंड बेरवाने असा तो देव खंडोबा येऊन करी तोबा तोबा त्या पवित्र गडाचा ताबा त्यांना घेताना आला बादशाह स्वतः आला मल्लुखान म्हणे खंडोबाला 1.25 लाखाचा भंगावायला त्याने जेजुरी गडावर सर्व सेवेकऱ्यांच्या घरात खंडोबाचा टाक असावा देवघरात असं तो कुलदैवत 18 पगड जातीचा चांदीचा टाक घडवावा आश्वास खंडोबा सामय की माळसा सगळे घोड्या खाली कुत्रा घरातील याच्या वेळेस गडवाई नवीन टाकास न्यावे द्या त्यास देव भेटे जेजुरी गडावर विवाह टका घरात पुजावे खंडेराय अंगणात रात्री जागरण गोंधळ करतात विवाहाचे आमंत्रण देवाचं ज्ञानेश्वरी सांगितली सच्चिदानंदाने ती लिहिले तसेच श्री देसली तसे सेवेकरी वाच देवीचे जसे नवरात्र तसे खंडेरायाचे कोणते व्रत गुरु माऊली वाच
देवीचे जसे नवरात्र तसे खंडोबाचे षडरात्र मार्गशीर्ष महिन्यात करावे. घरोघरी कुडाचे पाटे घेऊन त्यात माती भरून धान्य त्यात पेरून ठेवा. कलश त्यावर कलशात 5 पाने त्यात पाणी सुपारी नाणे तांबणा तांदूळ बने त्यावर खंडोबाचा टाक ठेवणे. मार्गशीर्ष प्रतिपदेपासून चंपाषष्टी पर्यंत रोज एक माळ वावणे अखंड दीप ठेवावा. करते पुरुषाने उपवास करा. हा सप्तशती पाठ वाचावा. 11 वेळा 5 दिवसात ही असते सेवा खंडोबाचे. चंपाषष्टीला कुळधर्म करावा. भरीत भाकरीचा नैवेद्य दाखवावा. दिवट्या बदलायचे पूजा खंडेराव. त्या दिवशी कुळधर्माच्या वेळी नैवेद्य दाखविण्यापूर्वी भरावे. घरात तळे करत्या पुरुषासह सर्वांनी तांबणा तांदळाने अष्टदल काढणे. भंडारा त्यात भरणे. तांब्यात सुपारी पैसा ठेवणे. खोबरे वाटे त्यात ठेवावे. कलशाची पूजा करून 5 पुरुषांनी हात लावणे. तामणवर उचलून एक कपाळे आपल्या लावावे. सदानंदाचा येळकोट 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 जय म्हणणारा असा जय जयकार करून तामण खाली घ्यावी. असे 3 वेळा करून खोबरे वाटे फोडणे. भंडार त्यास लावणे. जेजुरीकडे 5 पावले चालावे. भंडार उदा चौफेर खोबरे फेकावे. चौहुद्वर करावा. मल्हारीचा जय जयकार देवट्या बुदल्याचं येतं. घरात असता पुत्र चिंता ही सप्तशती वाचा. 11 रविवार उपवास करता चिंता मिटेल सर्वांची. भक्ताच्या काय कुणी धावत असे न लागता क्षण बिकट संकटे निवारण करीत असे खंडेराय. जय खंडेराय मासा देवी सदैव भक्ता सुखी ठेवी. योगक्षेमाची चिंता नसावी. विजय व्हावा सर्वत्र. खंडोबा स्मरावा. अखंड अंतरेश्वाने एखादा येता दारी द्यावे. त्या सभाकरी अन्नदान अंश करावे. विनोती मे खंडेरायास स्वामी समर्थांच्या सेवे करायास समर्थ बनवावे. तयास समर्थांचा सेवे करी समर्थ. इति श्री गुरु माऊली विरंचित प्राकृत भारत टीका ब्रह्मांड पुराणे शतखंडे मल्हारी सप्तशती चतुर्दश अध्याय. श्री कुलदैवत खंडेराव महाराज चरणार्पण नमस्तु. श्री स्वामी चरणार्पण नमस्तु. क्षमा प्रार्थना. अपराध सहस्रजे होते हातोने माझिया. मानूने दास माफी रे मला तू शिवशंकरा. आवाहन न जाणे मी न जाणे विसर्जन. नेने पूजन माफी रे मला तू चंद्रशेखरा. मंत्रहीन क्रियाहीन भक्तिहीन सुरेश्वरा. मी पूजन जे केले पावे साफल्य तव कृपे. शतपराधी जरी जो मल्हारी नाम घेतसे. सद्गती लाभते त्याला ब्रह्माज देऊ न शके. मी अपराधी शरण आलो मार्तंड भैरवा. दयेचे पात्र होगे जसे इच्छा तसे करी. अज्ञान विस्मृती भ्रांती न्यूनाधिकतया गुणे. ते करी माप हो देवा प्रसन्न हो त्र्यंबकेश्वरा. येळकोट येळकोट जय मल्हार. माझी पूजा करी गोड तुष्ट हो मासा कांत. गुह्याहून यती गुह्य तू माझा जपाई कहा. मजला भो सिद्धी तुझ्या प्रसादाने खंडेराया. प्रसादाने खंडेराया. प्रसादाने खंडेराया. क्षमा प्रार्थना स्तोत्र टीका प्राकृत भावार्थ. श्री गुरु माऊली विरंचित श्री कुलदैवत चरणार्पणमस्तु. श्री स्वामी चरणार्पणमस्तु. येळकोट येळकोट जय मल्हार. श्री स्वामी समर्थ महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री त्र्यंबकेश्वर महाराज की जय. गंगा गोदावरी माता की जय. सद्गुरु परम पूज्य मोरे दादा की जय. श्री स्वामी समर्थ गुरु माऊली की जय. भारत माता की